श्री पतंजली महामुनये नमः. यानंतर आपण तिसऱ्या यमाकडे वळणार आहोत. अस्तेय. अस्तेय हा अभावाचक शब्द आहे, त्यामुळे स्तेय याचा अर्थ शास्त्रकार पहिल्यांदा करतात. स्तेयत्व काय हे सांगितल्यानंतर त्याचा अभाव म्हणजे अस्तेय असतं. अशा कारणानं स्तेयत्व म्हणजे काय, स्तेय म्हणजे काय हे ते प्रथम सांगतात. आणि त्या स्तेयाचा अभाव हा अनुष्ठेय आहे हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. असं आहे की जसं अहिंसा, अहिंसा ही काया वाचा मने जोपासावी लागते. तसंच सत्य सुद्धा काया वाचा मन आचरावं लागतं. सत्य म्हणजे केवळ वाग व्यापार नाही, तर त्याच्यासाठी संपूर्ण करणत्रय ही झुंपावी लागतं त्याच्यासाठी, सत्यासाठी. तसंच अस्तेयाचं आहे. अस्तेय हे काया वाचा मन पाळावं लागतं. त्यामुळे तथाकथित आजचा नागरिक जो आहे, सुधारलेला, शिकलेला, नवविद्या विभूषित असा जो आहे, तो म्हणतो काय चोऱ्या माऱ्या करणारे आम्ही नाही. हे चोऱ्या माऱ्या करणारे कुठले जंगली लोक, असंस्कृत लोक, आमच्यासारखे सुसंस्कृत लोक काही चोऱ्या माऱ्या करत नाहीत. त्यामुळे अस्तेय हा जो उपदेश आहे तो काही आम्हाला या ठिकाणी कारणी पडत नाही. आम्ही काही चोऱ्या माऱ्या करत नाही. स्तेयत्व ज्या ठिकाणी असतं, चोऱ्या ज्या ठिकाणी असतात, त्यांना सांगावं लागतं बघा चोरू नका. त्यामुळे हा पण उपदेश कदाचित रानटी जंगली लोकांसाठीच केला असेल. तसा हिंसेच्या बाबतीत विचार झाला, तसंच अस्तेयाच्या बाबतीतही असे तारे तोडले जातात की आपण नागरिक, सुशिक्षित, सुविद्य, सुसंस्कृत, तथाकथित सुसंस्कृत लोक हे काही स्तेयत्व करत नाहीत. पण या ठिकाणी आत्ताच सांगितलं की काया वाचा मने अस्तेय हे आचरावं लागतं. त्याचा अर्थ असा की स्तेयत्व हे काया वाचा मने होत असतं. तुम्ही धडधडीत आपल्या हाताने कोणाची पाकिटमार केली नाही, चोरी केली नाही, वस्तू उचलली नाही, तरी मानसिक चौर्य तुमच्यामध्ये असतं की नाही. त्यामुळे स्तेयत्व म्हणजे केवळ स्पृहा, दुसऱ्याच्या वस्तूबद्दल स्पृहा, दुसऱ्याकडे जे आहे त्याच्यावर आपल्याला स्पृहा असणं, केवळ इच्छा निर्माण होणं, हे स्तेयत्व आहे. आणि हे काही आपल्याला नाकारता येत नाही. आपल्यामध्ये नाही असं काही म्हणता येत नाही. आपण चोऱ्या माऱ्या करत नसलो तरी ही जी स्पृहा आहे, ती स्पृहा आपल्याला असते. दुसऱ्याच्या वस्तूबद्दल स्पृहा, ईर्ष्या नेहमीच असते. आपल्याकडे ती वस्तू असली तरी दुसऱ्याची जी वस्तू असते त्याच्यावर आपल्याला इच्छा असते. आणि त्यामुळे अस्तेयत्वाचा जो उपदेश आहे तो अत्यंत योग्य आहे असं या ठिकाणी सांगावं लागतं. अर्थात अस्तेय हे काया वाचा मन पाळावं लागतं. सामान्य सुसंस्कृत माणूस काही स्वहस्ते चोऱ्या करत नाही. आणि याचा अर्थ त्यानं अस्तेय सिद्धी मिळवली असं काही म्हणता येत नाही. कारण पुढे अस्तेय सिद्धीचं वर्णन आहे, त्याचा थांगपत्ता आपल्यामध्ये नसतो. अस्तेय प्रतिष्ठायाम सर्वरत्नोपस्थानम, ही काही परिस्थिती आपल्यामध्ये प्राप्त होत नाही. जरी आपण अस्तेय व्रतामध्ये आहोत असं जरी म्हटलं की अस्तेय व्रत पाळण्याचं कारण नाही, आम्ही अस्तेय आमचं स्वाभाविक आहे असं जरी म्हटलं तरी त्याची फलश्रुती जी आहे त्याची छाया किंवा ती क्षितिजावर सुद्धा नाहीये. त्यामुळे आपल्यामध्ये अस्तेय आहे असं काही आपल्याला म्हणता येत नाही. असं आहे, तुम्ही आम्ही स्वहस्ते किंवा परहस्ते स्तेयाचरण करत नाही, यावरून आपलं अस्तेय परत्व सांगता येत नाही. कारण आपल्या तथाकथित अस्तेय परत्वाची परिणती काही सर्वरत्नोपस्थानम याकडे होईल अशी कल्पना सुद्धा करता येत नाही, ओढूनही करता येत नाही. त्यामुळे स्तेयत्व आपल्यामध्ये आहे हे आपल्याला मान्य करावंच लागतं. त्यामुळे शास्त्रकार आरंभ करतात, उपक्रम करतात की स्तेयत्व जे तुमचं घडतं, तुमच्यामध्ये जे स्तेयत्व असतं ते सुद्धा
हिंसेच्या सारख्याच किंवा असत्याच्या सारख्याच वर्गीकरणाला प्राप्त होतं. म्हणजे 3 प्रश्न विचारायचे: स्थेयता कशी घडते किंवा कशी घडली, स्थेयता का घडते किंवा का घडली, आणि स्थेयता कोणत्या श्रेणीची होती, असते, आहे. अशा प्रकारे स्थेयत्वाचं सुद्धा वर्गीकरण हे आपल्याला करावं लागतं. स्थेयता ही स्वहस्ते परहस्ते घडली घडवली नाही, आणि तशा व्यापारावर अंकुश ठेवला तरी मानसिक स्थेयत्व हे आपल्या संस्काराधीन असतं. त्यावर आपल्याला काही करता येत नाही. ओके, काय अनेक वेळेला मनामध्ये एक स्पृहा निर्माण होते. आपल्याला कळतं की स्पृहा ठेवणं ठीक नाही, पण पाल चुकते. अर्थात त्यामुळे आपण नाउमेद होण्याचं कारण नाही. आपल्या स्वाभाविक प्रवृत्तीमध्ये काहीतरी बदल व्हायला पाहिजे, हे या ठिकाणी हेरायला पाहिजे. आणि आपण योग्य अशा संस्कारांना घडवलं पाहिजे आणि अयोग्य अशा संस्कारांचा नायनाट करायला पाहिजे, हे या ठिकाणी उपादिष्ट आहे. असो तर अशा प्रकारे उपक्रम करून आपण स्थेयत्वाचं जे लक्षण शास्त्रात केलंय त्याकडे आपण आता वळूया. भाष्यकार स्थेयाचं लक्षण करतात. स्थेयम अशास्त्रपूर्वकम द्रव्याणाम परतस्वीकारणम तत्प्रतिषेध पुनरअस्पृहारूपम अस्तेयम इति. ते म्हणतात की शास्त्राज्ञे विपरीत परद्रव्याचं ग्रहण करणं, धर्मीय मार्गाशिवाय कुठल्याही द्रव्याचं ग्रहण करणं हे स्थेयत्व आहे. धर्माने आपल्याला जे मिळेल, धर्माने आपल्याला जे काही परद्रव्याचं आपल्याकडनं सेवन घडेल ते अस्तेयत्व आहे. पुन्हा त्याचा निषेध म्हणजे अस्पृहारूप जे असतं ते अस्तेय आहे. आणि ह्या ठिकाणी हा महत्वाचा मुद्दा त्याने सांगितलाय की अस्पृहा पाहिजे, अस्तेयाला अस्पृहा पाहिजे. आणि हे निश्चित की तुम्हा आम्हामध्ये काही अस्पृहा नाहीये. अस्पृहा नाहीये म्हणजे स्पृहा आहे, स्पृहा आहे म्हणजे अस्तेय नाहीये, अस्तेय नाहीये म्हणजे स्थेय आहे. आपल्यामध्ये सगळ्यांमध्ये स्थेयत्व आहे असं या लक्षणातून स्पष्ट होतं. असो तर भाष्यामध्ये केवळ चौर्यरूप देहव्यापार किंवा हाताने चोरी करणं हा एवढाच स्थेयाचा प्रकार सांगितलेला नाहीये. बर स्वहस्ते चोरी होते हे आपण बघतोच, तर तसंच परहस्ते सुद्धा चोरी केली जाते आणि तेही स्थेय असतं. म्हणजे आपण चोरी नाही करायची, दुसऱ्याला चोरी करायला लावायची, चोरी केल्याबद्दल अनुमोदन द्यायचं, त्या करण्यासाठी प्रोत्साहित करायचं. यामध्ये जसं आपण समाजामध्ये नामानिराळे राहू शकतो, चोऱ्या लोकांना करायला सांगायचे, आपण नामानिराळे, पण धर्मामध्ये असं होत नाही, योगधर्मामध्ये तसं होत नाही. तर स्वपरहस्ते चोरी करणं हे स्थेय असलं तरी तेवढाच स्थेयाला अर्थ नाहीये. चोरी न करणं हे अस्तेय ठरत नाही. तर स्थेय हे मुख्यतः स्पृहेमध्ये असतं. म्हणजे निस्पृहता आल्याखेरीज अस्तेय अभ्यासलं जात नाही. आलं का लक्षात? निस्पृहता ही आल्याशिवाय अस्तेय हे काही अभ्यासलं जातच नाही. थोडक्यात म्हणजे अस्तेय हा चौर्याभाव मात्र नसून स्पृहेचा अभाव आहे. अर्थात अस्तेय म्हणजे परद्रव्याविषयी निस्पृहा असं असणं. भाषातला आणखी एक मुद्दा या ठिकाणी स्पष्ट करावा लागतो, तो म्हणजे शास्त्राज्ञे विपरीत परद्रव्याचं ग्रहण हे स्थेय ठरतं असं भाष्यकार म्हणतात. आता हा काय प्रकार आहे? ते म्हणजे स्थेय हे प्रतिग्रह व्यावर्तन या ठिकाणी दाखवलेलं आहे. म्हणजे एक्सक्लुजन ऑफ गिफ्ट्स, दुसऱ्याकडनं बक्षिसी घेणं, हा सुद्धा प्रकार स्थेयामध्ये मोडतो.
आणि अशास्त्रपूर्वक असं कुठल्याही परद्रव्याचं ग्रहण करायचं नाही असं या ठिकाणी म्हटलेलं आहे. अर्थात दक्षिणा ही जी घेतली जाते ती दक्षिणा अशास्त्रमूलक असू नये किंवा शास्त्राज्ञे विपरीत असू नये आणि पुन्हा तशा दक्षिणेबद्दल हाव मनामध्ये असता कामा नये. म्हणजे दक्षिणा घेणं हे जरी तुमचा हक्क असला त्या ठिकाणी किंवा फी घेणं हा हक्क आहे, हक्काची फी आहे, पण हक्क जरी असला तरी त्यामागे जर स्पृहा असेल तर हक्क जरी असला तरी ते स्थेय कोटीला जाऊन पोचतं. असं आहे की दक्षिणा, शुभस्वीकार यामध्ये परद्रव्या ग्रहण असतं, दुसऱ्याच्या द्रव्याचं ग्रहण असतं, दक्षिणेमध्ये असतं, शुभस्वीकार प्रसंगामध्ये असतं. आणि ते जर निस्पृहतेनं स्वीकारलं जात असेल तरच ते अस्तेय ठरेल, आणि निस्पृहा नसेल तर हक्क जरी असला तरी ते स्थेय ठरणार आहे. असं आहे की दक्षिणेसाठी हपापलेला पुरोहित, त्याची दक्षिणा स्वीकृती जी असते त्या स्वीकृतीमध्ये स्थेयत्व असतंच. कारण का तर त्याला तो हपापलेला आहे, त्याच्यामध्ये स्पृहा आहे. परद्रव्य ग्रहणामध्ये उपटबाजी असता कामा नये, त्यात सुद्धा स्पृहा असता कामा नये. असंही शक्य आहे हक्क आहे म्हटल्यानंतर उपटबाजी केली जाते, तर तसाही प्रसंग आपल्याला आपल्या जीवनामध्ये असतो की हक्क असतो, पण हक्क असून सुद्धा त्या ठिकाणी उपटबाजी संभवू शकते. तर ते न संभवणंही या अस्तेय व्रताला आवश्यक आहे. एकंदरीत अस्तेयामध्ये देहव्यापारापेक्षा मनोव्यापार प्रधान असतो. जसं अहिंसेच्या बाबतीत आहे, जसं सत्याच्या बाबतीत आहे, तसंच या ठिकाणी सुद्धा आहे. आणि भाष्यात तात्पर्यामध्ये हा भाग स्पष्ट होतो. आणि हे दाखवण्यासाठी तत्ववैशार्धिकार वाचस्पती मिश्र म्हणतात, मानस व्यापार पूर्वकत्वात वाचनिक कायिक व्यापारयोः प्राधान्य मनोव्यापार उक्त. या ठिकाणी मुख्यतः शारीर व्यापारापेक्षा मनोव्यापाराचं विश्लेषण हे आपण करायला पाहिजे आणि त्याच्यावरून ठरवलं पाहिजे की या ठिकाणी स्थेयत्व आहे का अस्तेयत्व आहे. आता स्थेय हे कायिक असतं, तसं वाचिकही संभवू शकतं. परद्रव्याविषयी स्पृहा असेल तर मानसिक स्थेय हे चित्त स्खलनानं जसं घडतं तसंच चित्तसंतुलन बिघडण्यानं प्रसंग विशेषी राग, क्रोध, मोह कारणानं सुद्धा स्पृहेचा स्फोट हा वाग्द्वारा होऊ शकतो. किंवा परहस्ते स्थेयादी घडण्यास स्थेयाचा वाक्व्यापारही घडतो. मानसिक स्थेयाचा परिणाम वाक्स्थेयामध्ये होतो आणि त्याचाच परिपूर्ण विकास हा कायस्थेयामध्ये होतो. थोडासा विचार केला तर आपल्याला लक्षात येतं की काया वाचा मनसहा स्थेयत्व घडू शकतं, काया वाचा मनसहा अस्तेयत्व हे बांधलं पाहिजे. म्हणजे मानसिक स्थेयाची परिणती एखाद्या वेळा वाघ स्थेयामध्ये होऊ शकते. आपण केवळ म्हणू शकतो तुला मी लुबाडणार आहे, म्हणजे तो एक स्थेयत्वाचा थोडा जास्त आविष्कार आहे. आणि स्थेयत्वाची महत्तम सीमा परिणती म्हणजे कायाच्या स्थेयामध्ये की साक्षात आपण त्या ठिकाणी आपल्या हाताने एखाद्याची वस्तू उचलतो. अशा प्रकारे वाक्काया मनस स्थेयत्व घडतं आणि वाक्काया मनस अस्तेय हे बाणवावं लागतं. असो, या स्थेयाची व्याख्या करताना सौरपुराणामधली व्याख्या सुद्धा समोर येते. सौरपुराणामध्ये 12व्या अध्यायात 7वा श्लोक आहे, चौर्येण च बलेनापि परस्वहरणं च यत् स्थेयम् इति उच्यते सद्भिः अस्तेयं तस्य वर्जनम. अशा प्रकारे त्या ठिकाणी
म्हटलेलं आहे. तसंच अस्तेयम असंग्रह परम असं गरुड पुराणामध्ये ध्यान निरूपणाच्या प्रसंगामध्ये म्हटलेलं आहे. कूर्म उत्तर पुराणामध्ये योग वर्णन आहे. 17वा श्लोक त्या ठिकाणी म्हणतो, परद्रव्य अपहरणम चौर्यात अथ बलेन वा स्तेयम तस्य अनाचारणात अस्तेयम धर्मसाधनम. अहिर्बुद्ध संहितेमध्ये 32व्या अध्यायात 23वी कंडिका आहे. अस्तेयम अस्पृहान्येषाम वित्ते वाक्काय मानसैही. म्हणजे पुन्हा अस्तेय हे अस्पृहेच्या रूपातून असतं, स्वरूपातून असतं असं त्या ठिकाणी म्हटलेलं दिसतं. अर्थात अहिर्बुद्ध संहितेचाच आशय भाष्यामध्ये दिसतो. भाष्यकारांनी अशाच प्रकारची संकल्पना या ठिकाणी मांडलेली आहे. दर्शनोपनिषदामध्ये आचार्य असं म्हणतात, अन्यदीये तृणे रत्ने कांचने मौक्तिके अपि च मनसा विनिवृत्तार्या तत्स्तेयम विदुर्बुधाः. आत्मनि अनात्मभावेन व्यवहार विवर्जितम यत्तद् स्तेयम इत्युक्तम आत्मविद्भिः महामुने. अर्थात आध्यात्मिक धारणेशिवाय अस्तेयत्व संभवत नाही असं या ठिकाणी दिसतं. या ठिकाणी असं म्हटलंय की बुधपुरुष जे आहेत, योगी जे आहेत, ज्ञानी जे आहेत, त्यांच्यामध्ये पूर्ण निस्पृहा असते. आणि म्हणजे समोर दगडमाती असो, सोने हिरे माणके असो, त्यांना ती समदृष्टी असते. आणि आध्यात्मिक धारणेशिवाय अस्तेयत्व संभवत नाही असं शास्त्रकार म्हणतात. हे अत्यंत समर्पक असं विधान आहे. कारण अनात्मधारणा असेल तर स्थेयत्व हे संभवतच. कारण आपण अहिंसेच्या प्रसंगात पाहिलं की आध्यात्मिक धारणेशिवाय अहिंसा संभवत नाही, आध्यात्मिक धारणेशिवाय सत्यव्रत संभवत नाही, तसंच आध्यात्मिक धारणेशिवाय अस्तेयव्रत संभवत नाही. आता एक शंका अशी उभी करता येते की एखाद्या जंगलामध्ये, दऱ्याखोऱ्यामध्ये, निर्मनुष्य जागी समजा रत्नादी दिसले, रत्न पडलेत, तर त्याबद्दल स्पृहा टाळावी. आणि शेवटी वैदिकांचा सिद्धांतही या ठिकाणी लक्षात घेण्यासारखा. आपण म्हणतो हा हे कोणाचे आपल्याला काय माहिती, उचललं समजा जंगलामध्ये दऱ्याखोऱ्यामध्ये कुठेतरी काही माणिक मोती हिरे सापडले, तर हे समजा आपण खिशात टाकले तर आपण चोरी केली असं कोणी म्हणू शकणार नाही. त्यामुळे ती चोरी पण ठरणार नाही. कारण आपण चोरी कशाला ठरवतो, दुसऱ्याने चोरी म्हटलं तर ती चोरी ठरवत असतो. तर वैदिकांचा असा स्पष्ट सिद्धांत आहे, मा घृदकस्य स्विद्धनम ईशोपनिषदामध्ये म्हटलंय. त्यामुळे तुम्ही त्या ठिकाणी खिशात घालणं, दऱ्याखोऱ्यात जंगलामध्ये सापडलेले हिरे माणके रत्न ही आपल्या खिशात टाकणं हे चौर्य आहे. या ठिकाणी स्कंदपुराणामध्ये नागरखंड म्हणून आहे. आपण सगळे आज नागर जीवन जगतो आणि त्यामुळे आपल्याला वाटतं की आपण सुसंस्कृत आहोत. नागर संस्कृती आपल्यामध्ये असल्यामुळे आपण हिंसा करत नाही, आपण स्थेय काही करत नाही. तर या ठिकाणी नागरखंड म्हणून जो आहे त्या खंडात असं म्हटलेलं आहे की यत्किंचित् विद्यते रत्नम पार्थिवस्य क्षितौ द्विज तत्सर्वं राजकीय स्याद वित्तविदो विदुः. तुम्हाला असं जर काही बेवारशी सापडत असेल तर ते बेवारशी नसतं, ते सगळं राजकीय असतं, ते सगळं राजाचं असतं, ते सगळं सरकारचं असतं. त्यामुळे तुमचं त्या ठिकाणी कर्तव्य काय, तर ते उचलणं आणि नेऊन राजकीय कोशामध्ये, राजकोशामध्ये देणं. तर अशा प्रकारे
जाता जाता हा नागरखंडातला भाग आहे, या ठिकाणी सांगून जावासा वाटतो. तर आता साधनेच्या दृष्टिकोनातून आपण पुन्हा शेवटी विचार करायला पाहिजे. पहिल्यांदी हा भाग लक्षात घ्या की स्थेयत्व म्हणजे केवळ आपल्याला स्पृहा जरी असली तरी ते स्थेयत्व आहे. त्यामुळे निस्पृह होणं यात अस्तेय आहे. त्यामुळे अस्तेयासाठी काय करायला पाहिजे, तर आपल्यामध्ये निस्पृहा येईल अशी साधना करायला पाहिजे. निस्पृहतेशिवाय अस्तेय नाही. अस्तेयाची त्या ठिकाणी त्या वाटचाल, अस्तेयाच्या मार्गानं वाटचाल ही निस्पृहतेशिवाय होत नाही. स्पृहेसह आपण स्थेयावरच जात असतो, स्थेय मार्गावरच जात असतो. त्यामुळे भाष्यकारांनी सांगितल्याप्रमाणे पहिल्यांदा आपल्यामध्ये निस्पृहा ही यायला पाहिजे. अर्थात हे स्थेयत्व का घडतं, तर हाही प्रकार आपण अन्य दोन यमांच्या बाबतीत जसा पाहिला, हिंसेच्या बाबतीत पाहिला, असत्याच्या बाबतीत पाहिला, कृतकारित अनुमोदित अशा प्रकारचा असतो. त्यानंतर लोभ क्रोध मोहपूर्वक. काही वेळा असं असतं की आपल्यामध्ये काही चौर्य वृत्ती नसते, पण एक असा समोर माणूस असतो की तो आपला शत्रू असतो आणि त्याच्याजवळ ती वस्तू असते आणि ती आपल्याला प्राप्त व्हावी अशी आपल्याला इच्छा होते. याचं कारण एवढंच की तो शत्रू असतो आपला. त्यामुळे मानसिक स्थेयत्व का होईना त्या ठिकाणी येतं की हे जे त्याच्याजवळ आहे ते आपल्याजवळ असायला पाहिजे. याला काय करायचं, हा नालायक माणूस आहे, याची लायकी नाहीये, असं क्रोधाने आपल्याला काही वेळेला वाटतं. आपल्यामध्ये वृत्ती नसते की दुसऱ्याची वस्तू आपली व्हावी अशी वृत्ती नसते, पण काही वेळेला क्रोधाने आपण तसं वर्तन करतो किंवा तसं वक्तव्यही करतो किंवा तसा मनात विचारही येऊन जातो, केवळ कारण क्रोधामुळे. अन्यथा आपल्यामध्ये अशी काही स्थेय वृत्ती नसते, दुसऱ्याची वस्तू आपल्याला आपलीशी व्हावी असं वाटत नसतं, पण क्रोधानं तसं होतं, लोभानं तसं होतं, मोहानं तसं होतं. म्हणजे स्थेयत्व हे शेवटी लोभक्रोध मोहपूर्वकच असतं. त्यामुळे स्थेयत्वावर जर काही नियंत्रण आणायचं असेल किंवा अस्तेयत्व जर आपल्याला बाणवायचं असेल तर त्या ठिकाणी आपल्याला लोभावर अंकुश ठेवला पाहिजे, मोहावर अंकुश ठेवला पाहिजे, क्रोधावर अंकुश ठेवला पाहिजे. तसंच हेही लक्षात घेतलं पाहिजे की मृदू मध्य अधिमात्र अशा स्वरूपाने स्थेयत्व हे घडत असतं. अर्थात आपण इतर नियमांच्या बाबतीत विचार केला की अहिंसेसाठी काय करायला पाहिजे, सत्यासाठी काय करायला पाहिजे, आणि जे अहिंसेसाठी करावं लागतं, सत्यासाठी करावं लागतं, ते अस्तेयासाठी करावं लागतं. कारण शेवटी अस्तेय हे केव्हा संभवतं, तर आता आपण अनेक वार पाहिल्याप्रमाणे स्पृहा गेली तरच अस्तेय संभवतं. स्पृहा जाण्यासाठी काय पाहिजे, तर स्पृहा जाण्यासाठी चित्तामध्ये शांती, समाधान आणि संतुष्ट वृत्ती ही हवे. संतुष्ट वृत्ती माणसामध्ये असेल, असंतुष्ट वृत्ती असेल तर तो चोरच असतो. कारण असंतुष्ट वृत्तीमध्ये दुसऱ्यामध्ये जे आहे ते आपल्यामध्ये नाही किंवा आपल्यामध्ये जे नाही ते दुसऱ्यात आहे असं म्हटल्यानंतर जो एक मत्सर फोफावतो त्या स्थेयत्वच असतं. असं अनेक वार होतं की माणूस आपल्या सामर्थ्याबद्दल संतुष्ट नसतो, आपल्या कर्तृत्वाबद्दल संतुष्ट नसतो, आपल्या गुणांबद्दल संतुष्ट नसतो. आणि ज्यावेळेला तो संतुष्ट नसतो त्याच वेळेला ज्या वेळेला त्याला उपादेय असलेले गुण दुसऱ्या माणसामध्ये असलेले दिसतात त्यावेळेला त्याच्यामध्ये स्थेयत्वच संभवत असतं. शांती, समाधान, वितराग वृत्ती या सगळ्या सर्जन करण्यासाठी शेवटी शास्त्रसंग, सत्संग, साधनासंग हे करायला पाहिजेत. सत्संग करून, साधुसंग, साधू संतांची समागम करून चित्तामध्ये ती उदात्त वृत्ती येते, स्पृहा नाहीशी होते. शांती, समाधान हे अंतःकरणामध्ये नांदतं. आणि तसं जर झालं तर अस्तेयाचा मार्ग हा खुला होतो. जसं शास्त्रसंग, अध्यात्म, ज्ञानयोग, आत्मानात्म विवेक याद्वारा सुद्धा माणसाला
ज्ञानामध्ये विवेक हा येतो आणि विवेक आला की आपोआपच स्पृहा, तृष्णा या गोष्टी गळत जातात, पिकल्या प्रमाणे गळतात. तसंच शास्त्रसंग, साधनासंग, शास्त्र, मोक्षशास्त्र अध्ययन, संत साहित्य, अध्यात्मशास्त्र यांचा सुद्धा संग ठेवल्यानं आपोआपच शांती, समाधान आणि संतुष्ट वृत्ती ही सर्जित होते. तसंच अस्तेय रुजू होण्यासाठी किंवा अस्तेय आपल्यामध्ये आविर्भूत होण्यासाठी अहिंसा पाळावी लागते, सत्य पाळावं लागतं, ब्रह्मचर्य पाळावं लागतं, अपरिग्रह पाळावा लागतो, शौच, संतोष, तप, स्वाध्याय, ईश्वरप्रधान, आसन, प्राणायाम, जप, ध्यान या सगळ्या साधनांनिशी अस्तेयाला लागणारे जे इन्फ्रास्ट्रक्चर असतं ते इन्फ्रास्ट्रक्चर उभं होतं आणि इन्फ्रास्ट्रक्चर जर उभं झालं तर अस्तेय रूपी इमारत ही तात्काळ उभी राहते. आसन प्राणायाम करताना सुद्धा द्वंद्व विरहित अवस्था, चित्ताची शांत समाधानी वृत्ती ही सर्जित होईल अशा प्रकारे आसन साधना आणि प्राणायाम साधना व्हायला पाहिजे. आसन साधना म्हणजे शरीराला व्यायाम नाही आणि प्राणायाम साधना म्हणजे श्वसनेंद्रियाला व्यायाम नाही, तर त्याद्वारा चित्तामध्ये हा शांत धर्म उदित होईल, समाधानी वृत्ती ही चित्तामध्ये निर्माण होईल, संतुष्ट वृत्ती निर्माण होईल. अशा प्रकारानं आसन प्राणायाम या साधना व्हायला पाहिजेत, म्हणजे अस्तेयाला पूरक अशी ती साधना होईल. आणि तसंच युक्त आहार विहार हे जे योगाचे नियम आहेत हे सगळे नियम पाळल्यानं अंतःकरणामध्ये सात्विक धर्म हा निर्माण होतो. अंतःकरणात सात्विक धर्म निर्माण झाला की शांती, समाधान, संतुष्ट वृत्ती, निस्पृहा, वैराग्य, चित्ताची स्थिर वृत्ती, द्वंद्व विरहित किंवा द्वंद्वांच्या बाधेच्या पलीकडे गेलेलं चित्त या सगळ्या धर्मांचा त्या ठिकाणी त्यांचं उपसर्जन होत असतं आणि त्यामुळे अस्तेय हे स्वाभाविकपणे अंतःकरणामध्ये फुलत असतं. तर अशा प्रकारे अस्तेयाचा विचार आपण या ठिकाणी केला. यानंतर आपण पुढल्या यमाकडे वळणार आहोत, ते म्हणजे ब्रह्मचर्य. या ठिकाणी उपोद्घात म्हणून असं सांगावं असं वाटतं की आपल्या ज्या नैसर्गिक प्रवृत्ती आहेत किंवा आपली जी नैसर्गिक प्रकृती आहे तद्विरुद्ध उपजत स्वाभाविक अशी जीवसृष्टीला सामान्य जी वृत्ती आहे, आंतरिक किंवा चिथावणी एक, ती चिथावणी लैंगिक चिथावणी जी आहे ही सगळ्या जीवमात्रेला स्वाभाविक आहे, जीवसृष्टीला स्वाभाविक आहे. त्याच्यावर नियंत्रण आणणं, त्याचं नियमन करणं हा प्रकार म्हणजे ब्रह्मचर्य आहे. माणसाच्या लैंगिक प्रकृती, लैंगिक प्रवृत्ती यावर नियमन आणि नियंत्रण आणणं हे ब्रह्मचर्य आहे. आणि ब्रह्मचर्य व्रताचं इतर व्रतांप्रमाणेच अणुव्रत आणि महाव्रत असे प्रकार पडतात. त्यामुळे काय होतं की संसारात पडलेल्या गृहस्थींचा या ठिकाणी समावेश हा होऊ शकतो. ब्रह्मचर्य व्रतामध्ये ब्रह्मचर्य पाळण्यासाठी ब्रह्मचारीच असायला पाहिजे असं काही या ठिकाणी म्हणायचं नाहीये, असं म्हटलेलं नाहीये, असं सनातन धर्मात मानलेलं नाहीये. गृहस्थाला सुद्धा ब्रह्मचर्याचं व्रत हे पाळता येतं, पाळायचं असतं. विशेषतः योगसाधकाच्या संदर्भामध्ये हे फार महत्वाचं असतं. अर्थात गृहस्थीचा सुद्धा या ठिकाणी अंतर्भाव आहे. गृहस्थीचं ब्रह्मचर्य जे असतं
ते ब्रह्मचर्य पालन म्हणजे शास्त्र कथित काळामध्ये अब्रह्मचर्य न घडू देण्याचा जो प्रकार आहे त्याला ब्रह्मचर्यच मानलं जातं. अर्थात हे जे अब्रह्मचर्य आहे हे अब्रह्मचर्य इतर यमांप्रमाणेच कृतकारित अनुमोदित लोभ क्रोध मोहपूर्वक मृदुमध्य आदिमात्र अशा स्वरूपाचं असतं. आता शास्त्रगत ब्रह्मचर्याच्या लक्षणाविषयी काय म्हटलंय ते बघूया. भाष्यकार योग भाष्यकार म्हणतात ब्रह्मचर्य गुप्तेंद्रियस्य उपस्थस्य संयमः. ब्रह्मचर्य म्हणजे गुप्तेंद्रिय जे आहे गुह्येंद्रिय जे आहे त्या उपस्थाचा संयम. आता ब्रह्मचर्य हे कायिक वाचिक मानसिक कसं जरी असलं, आपण इतर 3 यम पाहिले ते कायिक वाचिक मानसिक असतात. व्रत हे तसे 3ही प्रकारचं असतं. व्रतभंग सुद्धा हा 3ही प्रकारचा असतो. पण ब्रह्मचर्याचं एक खास वैशिष्ट्य आहे. ब्रह्मचर्य हे कायिक वाचिक मानसिक कसं जरी असलं तरी त्याचा उपस्थावर परिणाम हा होतोच होतो. वाक्पाणीपादपायोपस्थ या 5 कर्मेंद्रियांमध्ये उपस्थेंद्रियाचं एक असं विशेष आहे की ते असं की कर्मेंद्रियाची खरं म्हणजे या ठिकाणी आपण जरा ओळख करून घेतली पाहिजे. कर्मेंद्रियांची जी कार्य आहेत, वागेंद्रिय याचं वाक कार्य वचन कार्य, पाद म्हणजे पाय ह्यांचं गमन कार्य हे गमनेंद्रिय आहे, पाणी म्हणजे हात ह्यांचं आदान प्रदान कार्य आहे ग्रहण कार्य आहे, पायू म्हणजे ह्याचं विसर्ग कार्य आहे, गुदा ह्याचं विसर्ग कार्य आहे, आणि उपस्थ ह्याचं कार्य आनंद कार्य आहे. अर्थात 5 कर्मेंद्रियांची वचन कार्य ग्रहण कार्य गमन कार्य विसर्ग कार्य आनंद कार्य अशी 5 कार्य सांगितली जातात. ही क्रमशः वाक पाणी पाद पायू उपस्थ. अर्थात 5 कर्मेंद्रियांची वचन कार्य ग्रहण कार्य गमन कार्य विसर्ग कार्य आनंद कार्य अशी 5 कार्य सांगितली जातात. ही क्रमशः वाक पाणी पाद पायू उपस्थ या 5 कर्मेंद्रियांची आहेत. अर्थात वागादी जी 5 कर्मेंद्रिय आहेत त्यांचे वचनादी हे विषय आहेत, आणि या ठिकाणी हस्तपादादींचा व्यवहार जो आहे तो मानसिक स्तरावर झाला तरी त्याचा कर्मेंद्रियावर व्यक्त परिणाम होऊन त्यांचा व्यवहार किंवा कसलाही व्यापार हा त्या मानसिक व्यापाराला अनुसरेलच असं काही नाही. म्हणजे मनात येतं की आपण अमुक ठिकाणी गमन करावं, पण पाय गमन करतीलच असं नाही. आपण पायांना थोपू शकतो, पायांना उलट दिशेला नेऊ शकतो. आपण उत्तरेकडे गमन करावं असं मनाला वाटत असताना आपण मुद्दाम पायांना दक्षिणेकडे गमन करायला लावू शकतो, किंवा गमन रूप व्यवहार स्थगित सुद्धा करू शकतो, थांबवू शकतो. म्हणजे मनात चालायचं आलं तर पाय चालतीलच असं काही नाही. आपण पायांना थांबवू शकतो. हाताचं तसंच आहे, इतर इंद्रियांचं तसंच आहे. मनातून वाटतं आपण तोंडाने शिव्या शाप करावेत पण तोंड करतीलच असं नाही. तोंडाने आपण थोपू शकतो, तोंडाने आपण दुसऱ्याचं गुणगानचं करू शकतो. म्हणजे समोरचा माणूस आहे त्याच्याबद्दल आपल्यामध्ये त्याला 4 शिव्या शाप हसडाव्यात असं वाटत असतं, पण तोंडाने आपण गौरवोद्गार काढत असतो. हा आपला व्यवहारातला अनुभव आहे. म्हणजे जे मनामध्ये असतं तेच कर्मेंद्रियांमध्ये उतरायलाच पाहिजे असा हा 4 कर्मेंद्रियांच्या बाबत नियम नाहीये. हा एक भाग लक्षात घ्या. 5 कर्मेंद्रियांमध्ये 4 कर्मेंद्रिय एका बाजूला मांडा, उपस्थ खेरीज 4 कर्मेंद्रिय, आणि त्याच्याबाबत आपल्याला असं लक्षात येतं की
आपण मनामध्ये जरी त्या कर्मेंद्रियाचा व्यापार करावा असं आलं तरी ते करेलच, इंद्रिय करतीलच असं काही नाही. पण हे जे उपस्थेंद्रिय आहे ह्याच्या बाबतीत असं आहे की समजा तुम्ही मानसिक अब्रह्मचर्य केलं तर तुम्हाला असं म्हणता येणार नाही की त्याचा परिणाम उपस्थेंद्रियावर होणार नाही, होतोच. म्हणजे मानसिक अब्रह्मचर्य किंवा वाचिक अब्रह्मचर्य जरी घडलं तरीही त्याचा परिणाम हा उपस्थावर होतोच. आणि हे त्याचं एक विशेष आहे, हे या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. म्हणजे ते अब्रह्मचर्य वाचिक स्तरावर असो मानसिक स्तरावर असो ते जर असेल तर उपस्थाला स्फुरण हे येतच. पण असं आहे की इतर इंद्रियांच्या बाबतीत मानसिक ग्रहणामध्ये हाताला स्फुरणरहित राहता येतं. एखादी वस्तू हाताने घ्यावी किंवा हाताने द्यावी असं मनातून वाटतं, अंतःकरणातून वाटतं, आणि तेही फार प्रकर्षाने वाटू शकतं. पण प्रकर्षाने वाटलं तरी आपले हात जागच्या जागी राहू शकतात, राहतात, आपल्याला ठेवता येतात. मानसिक गमनामध्ये आपण पाय जागच्या जागी स्थिर ठेवू शकतो किंवा पायांना दुसऱ्या दिशेलाही नेऊ शकतो. तसंच गुदेंद्रियाचं आहे. पण याला अपवाद मात्र उपस्थाचा आहे, केवळ उपस्थाचा आहे. केवळ मानसिक अब्रह्मचर्यानं, म्हणजे केवळ मानसिक जरी अब्रह्मचर्य घडलं तरी उपस्थ हे स्फुरण पावतं. हेच त्याचं कर्मेंद्रिय समूहामध्ये एक विशेष आहे. त्यामुळे भाष्यकार गुप्तेंद्रियाचा संयम म्हणजे ब्रह्मचर्य सांगतात. कारण जसं हस्तपादादींचं त्यांचा संयम होण्यामध्ये तत्तत मनोव्यापारांचा संयम हा आवश्यक नसतो, अर्थात हातापायांचं संयमन करण्यामागे मनाचं संयमन हवेच असं काही नाही. आपल्याला हातापायांचं संयमन करता येतं, वाचेचं संयमन करता येतं, मनामध्ये काही वाटेल ते हो. मनाचं संयमन करणं त्या ठिकाणी आवश्यक नाहीये. आपण त्या चारही कर्मेंद्रियांचं संयमन नियमन करू शकतो, त्यामागे मनाचं संयमन नसलं तरीही. पण या गुप्तेंद्रियाच्या बाबत असं आहे की त्याचं संयमन करण्यासाठी मानसिक संयमन हे अत्यावश्यक आहे. म्हणजे बाह्येंद्रिय संयमामध्ये अंतरेंद्रिय संयम हा त्या ठिकाणी अनुस्यूत असतोच, त्याशिवाय बाह्येंद्रिय संयम हा संभवूच शकत नाही. आणि म्हणून हे जे विशेष आहे ते विशेष आपल्या लक्षात आणून देण्याला भाष्यकार बाह्येंद्रिय इंद्रियाचा संयम सांगतात. एरवी इतर व्रतांच्या बाबतीत त्यांनी आपल्याला कायिक वाचसिक मानसिक स्तर सांगितले. आपण त्याचा विचार केला की कायिक स्तरावर अहिंसा, वाचिक स्तरावर अहिंसा, मानसिक स्तरावर अहिंसा, तसंच सत्य, तसंच अस्तेय. आणि त्या ठिकाणी आपल्या लक्षात आलं की मानसिक स्तरावरचं अहिंसा व्रत हेच खऱ्या दृष्टीनं अस्खलित अहिंसा व्रत असतं. मानसिक स्तरावरचं सत्य हे अस्खलित असतं. तसंच मानसिक स्तरावरच अस्तेय हे होऊ शकतं. म्हणजे या तिन्ही यम अहिंसा, सत्य, अस्तेय या प्रामुख्याने मानसिक स्तरावर असायलाच पाहिजेत. त्या असल्या तर इतर स्तरावर त्या असू शकतात. पण ब्रह्मचर्याच्या बाबतीत अब्रह्मचर्याच्या बाबतीत भाष्यकार स्पष्ट निर्देश करतात तो असा, ते बाह्येंद्रिय संयम सांगतात. कारण बाह्येंद्रिय संयमामध्ये अंतरेंद्रिय संयम, अंतःकरणाचा त्याचा संयम हा अनुस्यूत असतो. हे विशेष दाखवण्यासाठी भाष्यकार अशा प्रकारचं या ठिकाणी भाष्य करतात. आणि म्हणून त्यामुळे भाष्यकार हे गुप्तेंद्रियाचा संयम म्हणजे ब्रह्मचर्य सांगतात. त्या ठिकाणी काही स्थूलता नाहीये, उलट हा बारकावा आहे त्या ठिकाणी. तर आपल्याला असं वाटतं की बाह्येंद्रियाचा संयम सांगितलाय म्हणजे हा काहीतरी स्थूल प्रकार आहे, केवळ बाह्येंद्रियाचा संयम करायचा आहे. पण तसं सांगण्याचा उद्देश हा आता या ठिकाणी लक्षात आला असेल. तर या अशा प्रकारच्या विधानाचं कारण असं की हस्तपादादींचं संयम होण्यासाठी मनोव्यापारांचा संयम हा आवश्यक नसतो. अर्थात ते
अंशतः स्वयंपूर्ण असतात. तसं उपस्थाच्या बाबतीत नसतं. मानसिक अब्रह्मचर्यामध्ये उपस्थ हे निश्चितच स्फुरण पावतं. त्यामुळे केवळ उपस्थेंद्रिय संयम म्हणण्यामध्ये मानसिक संयम हा अनुस्यूत असतो. त्यामुळे भाष्यकारांचं कथन हे वरवर पाठा जरी अपरिपूर्ण वाटलं तरी ते गर्भार्थानं परिपूर्ण आहे. आणि उपस्थेंद्रियाचं जे विशेष आहे त्या विशेषाचा निर्देश या ठिकाणी ते करून गेलेले आहेत. असो, आता कर्मेंद्रिय पंचकामध्ये सविशेष असं जे उपस्थेंद्रिय आहे त्याचा ज्ञानेंद्रियांमध्ये रसनेंद्रियाशी बंधुभाव ठरतो. आपली जी 5 ज्ञानेंद्रिय आहेत ना त्यामध्ये रसनेंद्रियाशी ह्याचा बंधुभाव आहे. असे आहाराविषयी आपण ज्याला फिजिकल रिस्ट्रेंट असं म्हणतात तो ठेवला तरी जीभ आपलं चांचल्य हे दाखवतेच. त्यामुळे म्हणजे असं आहे की समोर समजा आंबटगोड पदार्थ आला किंवा भेळेसारखा चवदार पदार्थ आला, कदाचित आपण निग्रहामुळे खाणार नाही पण जीभ त्याचं काम करून जाते. तोंडातल्या तोंडात तिला पाणी सुटतं. तिच्या एखाद्या वेळेला चव सुद्धा येते, चिंचेची चव जिभेवर येऊन जाते चिंच न लावता. अर्थात ती अत्यंत चंचल असते. त्यामुळे अध्यात्मामध्ये आचारनीती संहितेमध्ये ज्यावेळेला अध्यात्मामध्ये आचारनीती संहिता सांगितली जाते त्यामध्ये शिष्णोदर परायणता ही गर्ह्य ठरलेली आहे. अध्यात्मामध्ये अनेक वार असं सांगितलं गेलं की शिष्णोदर परायण असू नये. शिष्णोदर परायण असतात ते अध्यात्मावर मध्ये वाटचाल करत नसतात किंवा शिष्णोदर परायणता ही अध्यात्माला गर्ह्य आहे, त्याज्य आहे. सांगायचा मुद्दा असा की जीभ आणि उपस्थ यांचा एक बंधुभाव आहे कर्मेंद्रिय ज्ञानेंद्रियांमध्ये. असो, आता ब्रह्मचर्याचा निशंक परिणाम हा उपस्थावर होत असला आणि साक्षात संभोगात तो कारक जरी असलं तरीही ते उपस्थ मनासहित सर्व अंतर्बाह्य करणांद्वारा आपलं कार्य साधू शकतं. हाही एक महत्वाचा भाग या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे. पुन्हा एकदा ऐका की ब्रह्मचर्याचा निशंक परिणाम उपस्थावर जरी होत असला, म्हणजे होतोच असं जरी असलं, आणि साक्षात संभोगात ते कारक असलं तरीही ते उपस्थ मनासहित सर्व अंतर्बाह्य करणांद्वारा आपलं कार्य साधू शकतं. डोळ्याद्वारा अब्रह्मचर्य संभवतं, कानाद्वारा अब्रह्मचर्य संभवतं, त्वचेद्वारा अब्रह्मचर्य संभवतं, कुठल्याही इंद्रियाद्वारा अब्रह्मचर्य संभवतं, हाताद्वारा संभवतं, पायाद्वारा संभवतं. आणि काय होतं की अब्रह्मचर्य हे केवळ उपस्थेंद्रियाचं स्खलन नसून ते सगळ्या इंद्रियांद्वारा घडतं. हाही एक भाग महत्वाचा आहे, तो लक्षात घेतला पाहिजे की अब्रह्मचर्य रूप जे स्खलन आहे ते स्खलन केवळ उपस्थेंद्रियाचं नसतं तर ते सर्वेंद्रियांचं असू शकतं. कुठल्याही इंद्रियातून तसं स्खलन होऊ शकतं. म्हणून वार्तिककार म्हणतात की ब्रह्मचर्यामध्ये गुह्येंद्रिय संयमानं सर्वेंद्रियांचा तद्विषयक संयम मानावा. आणि हे कथन अत्यंत विचारपूर्वक असं आहे आणि गर्भितार्थानं परिपूर्ण आहे. विज्ञान भिक्षूंनी जे म्हटलेलं आहे ना ते अत्यंत लक्षणीय आहे. पुन्हा एकदा ऐका ते काय म्हणले की ब्रह्मचर्यामध्ये गुह्येंद्रिय संयमानं सर्वेंद्रियांचा तद्विषयक संयम हा सांगितला गेलेला आहे आणि तो मानला पाहिजे. असो, वाचस्पती मिश्रांच्या जर आपण तत्ववैशाखाकडे पाहिलं तर उपस्थाला सर्वेंद्रियाचा उपलक्षक मानतात. त्यांनी पण असंच लक्षणीय असं त्या ठिकाणी भाष्य केलेलं आहे. ते सर्वेंद्रियांचा उपलक्षक उपस्थाला मानतात. इंद्रियांच्या अब्रह्मचर्य विषयामध्ये लौलोप्य निषिद्ध मानतात. म्हणजे कुठल्याही इंद्रियामधनं अब्रह्मचर्य घडू शकतं. ते केवळ उपस्थामध्येच घडतं, उपस्थाद्वाराच घडतं असं नाही.
हे लवलुप्य त्यामुळे निषिद्ध आहे. म्हणजे कुठल्याही इंद्रियामधनं ते येत असल्यामुळे तद्विषयक लवलुप्य हे निषिद्ध आहे. अर्थात ब्रह्मचर्य सर्वेंद्रियांद्वारा घडतं. या विषयामध्ये शास्त्रातून असं म्हटलं गेलंय की स्मरणम कीर्तनम केलिहि प्रेक्षणम गुह्यभाषणम संकल्पो अध्यवसायश्च क्रियानिवृत्ति एवच एतत् मिथुनम अष्टांगम प्रवदन्ति मनीषिणः विपरीतमचर्य एतत् एव अष्टलक्षणम. ब्रह्मचर्य हे 8 लक्षणांचं असतं. अब्रह्मचर्य हे अष्टविध असतं. म्हणजे अब्रह्मचर्य रूप जो वितर्क आहे, बाधा जी आहे ती 8 प्रकाराने होऊ शकते. 8 प्रकाराने अब्रह्मचर्य घडू शकतं. आपण आतापर्यंत प्रत्येक यमाचा विचार करताना काया वाचा मनसा हिंसा घडते, असत्य घडतं आणि स्थेय घडतं असं म्हटलं. तसं या ठिकाणी सुद्धा तसं म्हटलं गेलेलं आहे की ब्रह्मचर्य हे काया वाचा मनसा घडतं, पण ह्याचं थोडंसं अजूनही सूक्ष्म वर्गीकरण विश्लेषण शास्त्रामध्ये मांडलेलं आहे. आणि अब्रह्मचर्याची 8 अंग असलेलं या ठिकाणी आपल्याला सांगितलं गेलेलं आहे. दक्ष स्मृतीमध्ये 7व्या अध्यायामध्ये 31 आणि 32 हे 2 श्लोक या प्रकरणामध्ये खर्ची पडलेले आहेत. त्या ठिकाणी काय म्हणले शास्त्रकार काय म्हणतात, स्मरणम कीर्तनम केलिहि प्रेक्षणम गुह्यभाषणम संकल्पो अध्यवसायश्च क्रियानिवृत्ति एवच एतत् मिथुनम अष्टांगम. अष्टांग अब्रह्मचर्य. एतत् मिथुनम अष्टांग प्रवदन्ति मनीषिणः विपरीतम ब्रह्मचर्य एतत् एव अष्टलक्षणम. या ठिकाणी कशा प्रकारे अब्रह्मचर्य घडतं हे सांगितलंय. पहिला म्हणजे स्मरण. केवळ लैंगिक बाबतीत काहीतरी स्मरण येणं, स्मरण होणं किंवा त्याचा विचार होणं, केवळ विचार करणं, लैंगिक विचार. त्यानंतर कीर्तन म्हणजे त्याबद्दल बोलणं. 4 चौघ टवाळखोर जमले तर ते काय बोलतात तर त्याला या दक्षस्मृतीमध्ये कीर्तनम म्हटलेलं आहे. लक्षात घ्या, अब्रह्मचर्याच्या संदर्भातला कीर्तन नावाचा प्रकार आहे. म्हणजे अशा गप्पा गोष्टी करणं, अशा गोष्टींवर बोलत राहणं. किंवा केलिहि म्हणजे विनोद करणं, पाचकळ विनोद करणं, आचकट विचकट असे विनोद करणं. ज्याला आपण हलकट विनोद म्हणतो, असे हलकट विनोद करणं ह्याला केली असं म्हणतात. प्रेक्षणम. प्रेक्षणम म्हणजे आजकाल ज्याला बर्ड वॉचिंग म्हणतात अशा प्रकारानं केलं जाणारं त्याला प्रेक्षणम म्हणतात. की लैंगिक वासनेनं, लैंगिक दृष्टिकोनातून आपण भिन्न लिंगाकडे बघणं. तसंच गुह्य भाषण. गुह्य भाषण हे सुद्धा असं असतं. त्यानंतर संकल्प, तशा प्रकारे काहीतरी आपण ठरवणं. स्खलन होईल किंवा स्खलनाच्या कारणानं आपण काही गोष्टी ठरवणं. किंवा अध्यवसाय म्हणजे इन्स्टिगेशन देणं घेणं, एखाद्याला फूस लावणं, एखाद्याकडनं फूस लागली जाणं. किंवा क्रिया म्हणजे अक्षरशः तसं काहीतरी करणं, लैंगिक क्रिया करणं. अशा प्रकारे अष्टविध अब्रह्मचर्य असतं असं दक्ष स्मृतीमध्ये सांगितलेलं आहे. भास्वतीकार योग भाषावर भास्वती नावाची जी एक टीका आहे त्या ठिकाणी असं म्हटलंय की गुप्तेंद्रिय होऊन म्हणजे साधकांनी गुप्तेंद्रिय व्हायला पाहिजे. गुप्तेंद्रिय होऊन उपस्थ संयम हा सांगितलेला आहे. अर्थात हे कालोचित आहे. कारण सांप्रत इंद्रिय गुप्त न ठेवण्याची प्रवृत्ती ही वाढत चाललेली आहे. आजकालचा पोशाख वगैरे जर पाहिलं, आचकट विचकट हातवारे जर पाहिले तर असं लक्षात येतं की गुप्तेंद्रिय राहण्याची प्रवृत्ती ही गेलेली आहे.
इंद्रिय गुप्त न ठेवण्याकडे प्रवृत्ती ही वाढलेली आहे, हे सांप्रतचं चित्र आहे. तर त्यामुळे गुप्तेंद्रिय संयम ह्याचा तसाही अर्थ या ठिकाणी करणं आवश्यक आहे. अर्थात कालोचित असं हे वर्णन, कालोचित असं लक्षणही या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. आता ब्रह्मचर्य हे कुठल्याही अंतर्बाह्य सूक्ष्म स्थूल इंद्रियाद्वारा घडू शकतं. म्हणजेच ब्रह्मचर्यामध्ये लैंगिक विषयामध्ये सर्व इंद्रियांचं नियंत्रण असावं लागतं. त्यांच्यामध्ये लौलुप्य येऊ नये याविषयी तत्पर असावं लागतं. संयतोपस्थ म्हणजे एवढी अर्थव्याप्ती त्या ठिकाणी मानावी लागते. ही जी संकल्पना आहे संयतोपस्थ म्हणून जी संकल्पना आहे की संयतेंद्रिय संयतोपस्थेंद्रिय यामध्ये एवढा अर्थ साठलेला आहे. अर्थात आता आपण जे दक्ष स्मृतीमधलं अष्टविधा ब्रह्मचर्य पाहिलं त्यात हा सगळा प्रकार स्पष्ट होतो. भाष्यामध्ये सुद्धा गर्भित वक्तव्य तेच आहे. वाचस्पती या अनुरोधानं म्हणतात की केवळ उपस्थाचं नैष्कर्म्य अकर्म हे ब्रह्मचर्य नाहीये, तर स्त्री प्रेक्षण वार्तालाप अंगस्पर्श हे सगळे अमर्याद हावेन संभवतात. त्यामुळे तद्विषयक इंद्रिय लौलुप्यावर नियंत्रण आणणं हे ब्रह्मचर्य आहे. नागोजी भट्ट सुद्धा ब्रह्मचर्य हे सर्वेंद्रिय उपरमता असल्याचं सांगतात. उपस्थ विषये सर्व इंद्रियोपरम इति. ब्रह्मचर्यामध्ये आपण असं पाहिलं की अणुव्रत आणि महाव्रत असतं. अर्थात अणुव्रत हे ब्रह्मचर्याश्रमाचं एक आहे, गृहस्थाश्रमाचं दुसरं आहे, वानप्रस्थाश्रमाचं तिसरं आहे आणि संन्यासाश्रमाचं चौथं आहे. आणि त्या ठिकाणी महाव्रत हा प्रकार संभवू शकतो. या महाव्रताचा निर्देश शांडिल्य उपनिषदामध्ये आहे. ब्रह्मचर्य नाम सर्वावस्थासु मनोवाक्काय कर्मभिः सर्वत्र मैथुन त्याग. अर्थात ही करण्यासारखी गोष्ट नसून घडण्यासारखी, ही काही करता येणारी गोष्ट नाहीये, पण घडण्याची शक्यता आहे. एखाद्या परमहंस अशा संन्यासाच्या बाबतीत ही गोष्ट घडू शकण्याची शक्यता आहे. जन्मजन्मांतरीच्या ब्रह्मचर्य व्रताची ती फलश्रुती आहे. सौरपुराण सुद्धा असं सांगून जातं, सर्वत्र मैथुन त्यागो ब्रह्मचर्य इह उच्यते. 12व्या अध्यायामधला 8वा श्लोक आहे. तसंच लिंगपुराणामध्ये म्हटलंय, मैथुनस्य अप्रवृत्ती मनोवाक्काय कर्मणाः ब्रह्मचर्यम इति प्रोक्तम यतीनाम ब्रह्मचारिणाम. हे सगळं महाव्रत म्हणून जे आहे त्याचा निर्देश शास्त्रामध्ये झालेला आहे. आता ब्रह्मचर्य हे केवळ योगाभ्यासालाच हवं असं नाही, तर सर्व धर्म क्रियांना ब्रह्मचर्याचं अधिष्ठान हे हवंच. केवळ योग साधनेलाच ब्रह्मचर्य लागतं असं नाही, सगळ्या धर्म साधनांना ब्रह्मचर्याचं अधिष्ठान हे हवंच. म्हणजे विजितेंद्रिय असावं असं धर्माला सांगायचंय, शास्त्रांना सांगायचंय. या ठिकाणी अग्निपुराण स्मरतं. अग्निपुराणामध्ये असं म्हटलंय की ब्रह्मचर्याशिवाय सगळ्या धर्म्य क्रिया या व्यर्थ ठरतात. हे वचन असं आहे की ब्रह्मचर्य क्रिया मूलम अन्यथा विफला क्रिया. धर्म्य क्रिया या सगळ्या अन्यथा विफल ठरतात. महाभारतामध्ये ब्रह्मचर्याविषयी ब्रह्मचर्य धर्म सांगितलेला आहे. त्यात प्रथम ब्रह्मचर्य हे दिव्यीकृत केलंय. त्या अध्यायामध्ये, महाभारतामधल्या शांती पर्वामधल्या अध्यायामध्ये भीष्माचार्यांनी उपदेश दिलेला आहे. प्रतिज्ञाकडे भीष्म पितामह भीष्म यांनी तो उपदेश केलेला आहे. आणि ब्रह्मचर्य हे शास्त्रामध्ये ब्रह्मस्वरूप म्हणून सुद्धा सांगितलं गेलेलं आहे आणि म्हणून त्याला ब्रह्मचर्य असं म्हटलेलं आहे.
ब्रह्मभावे मनश्चारम ब्रह्मचर्यम परम तप. ब्रह्मामध्ये आचरण करणं हे ब्रह्मचर्य आहे. तर ब्रह्मचर्य त्यामुळे सगळ्या धर्मांमध्ये श्रेष्ठ आहे. महाभारतामध्ये अनुशासन पर्वामध्ये 7व्या अध्यायामध्ये 14वा श्लोक म्हणतो ब्रह्मचर्य परमो धर्म. कारण त्याच्या पालनानं, ब्रह्मचर्य पालनानं परमाभ्युदय होत असतो, परमगती मिळत असते. परमश्रेणीचं ब्रह्मचर्य म्हणजे पंचप्राण, बुद्धी, मन, दशेंद्रिय या अवयवात्मक लिंग शरीरानं वियोग पावून निर्विषयावस्थेमध्ये ब्रह्माचा निश्चय करावा किंवा निश्चय करणं हे ब्रह्मचर्य आहे. ब्रह्मचर्याचा हा आध्यात्मिक अर्थ लक्षात घ्या. अर्थात ब्रह्मचर्य व्रत अति दुष्कर असूनही त्याचा उपाय शास्त्रकार सांगतात. ते म्हणतात अत्यंत दुष्कर आहे, पण त्याचा उपाय ऐक. हातबद्ध होण्याचं कारण नाहीये, नाउमेद होण्याचं कारण नाहीये. ब्रह्मचारी ब्राह्मणानं रजोगुणाचं सर्जन करणाऱ्या कामक्रोधांचा निरोध करावा आणि स्त्रियांविषयी वार्तालाप ऐकू नयेत. वस्त्रहीन स्त्रिया पाहू नयेत. स्त्रीविषयक राग उत्पन्न झाल्यानं कृच्छ्रव्रत आचरावं. 3 दिवस जलप्रवेश करावा. स्वप्नात वीर्यस्खलन झाल्यास अघमर्षण मंत्र जप करावा. ही वचनं शास्त्रकारांनी दिलेली आहेत. कारण ही स्वाभाविक प्रवृत्ती आहे हे आणि त्यामुळे त्यावर नियंत्रण हे कसं आणायचं असतं तर केवळ लंगोट बंद राहून नाही, तर त्याच्यावर उपाय शास्त्रकार सांगतात. हा महत्वाचा उपाय आहे. रजोगुणाचं सर्जन करणाऱ्या कामक्रोधांचा निरोध करावा. रजोगुण सर्जन करणारा आहार करू नये, रजोगुण सर्जन करणारा व्यवहार करू नये, रजोगुण सर्जन करणारा संग धरू नये. रजोगुणाचा संग सोडला तर आपोआप स्वाभाविकपणे अब्रह्मचर्यावर नियंत्रण हे यायला लागतं. कामक्रोधांचा या ठिकाणी निरोध करायला पाहिजे. कामक्रोध असतील तर ब्रह्मचर्य पाळणं हे अशक्य होणार आहे. त्यामुळे पहिल्यांदा काम आणि क्रोध यांचा त्याग करणं म्हणजेच ब्रह्मचर्याची साधना आहे. आणि शास्त्रकार मोठ्या मनानं सांगतात की स्त्रियांविषयी वार्तालाप ऐकू नयेत, वार्ता करू नये. वस्त्रहीन स्त्रिया पाहू नयेत आणि स्त्रीविषयी राग उत्पन्न झाल्यानं कृच्छ्र व्रत आचरावं. आणि ह्यानी खरोखरच माणसाचं ज्याला रिफॉर्मेशन म्हणतात ना तसं होऊ शकतं. कृच्छ्र व्रत, माणूस उपाशी राहिला की बरोबर उफाळणाऱ्या वासना ज्या असतात त्यांच्यावर बऱ्याच अंशानं अंकुर बसतो. तसंच जलप्रवेश सांगितलाय. जलप्रवेश म्हणजे जलामध्ये बसून राहणं, एखाद्या हौदामध्ये बसून राहणं, जलाशयामध्ये बसून राहणं, आकंठ जलाशयामध्ये राहणं हा सुद्धा या एक फार महत्वाचा भाग आहे. शरीरशास्त्रानुसार, शरीर विज्ञानानुसार पाण्यामध्ये राहिला. अर्थात पूर्वी धर्मशास्त्र हे न्यायशास्त्र होतं. न्यायशास्त्र अशा अर्थानं की शिक्षा किंवा प्रायश्चित्त वगैरे ही धर्मशास्त्रात सांगितली जायची. आणि ब्रह्मचर्याचा जर उच्छेद झाला असेल आणि अब्रह्मचर्य घडलं असेल तर जलप्रवेश करायला सांगायचे. तासनतास, दिवसेंदिवस आकंठ पाण्यामध्ये राहायला सांगायचे. ह्याच्यामुळे मज्जा संस्थेचं एक प्रकारे सुसंस्कृतीकरण होत असतं. ब्रह्मचर्यासाठी सुसंस्कृतीकरण होत असतं. शरीर विज्ञानाच्या दृष्टिकोनातून हा विचार केला तर अत्यंत उपादेय आहे. तसंच अघमर्षण मंत्राचा जप हाही शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. तर शांती पर्वामध्ये एक फार मोठं प्रकरण आहे ब्रह्मचर्याचं. ज्यांना ते मुळात बघायचं असेल त्याने ते शांती पर्वामध्ये बघावं. 234वा अध्याय उघडावा. त्या ठिकाणी 7 ते 13 श्लोक जे आहेत ते बघावे. अर्थात या ठिकाणी उद्धृत करावेसे वाटतात.
यदीदं ब्रह्मणो रूपं ब्रह्मचर्य इति स्मृतं परम तत् सर्वधर्मेभ्यः तेन यान्ति परां गतिम्। लिंग संयोगहीनं यत् शब्द स्पर्श विवर्जितं श्रोत्रेण श्रवणं चैव चक्षुषा चैव दर्शनं वाक् संभाषा प्रवृत्तं यत् तन्मन परिवर्जितं बुद्ध्या च अध्यवसायिन ब्रह्मचर्यम् अकल्मषम्। सुदुष्करं ब्रह्मचर्य उपायं तत्र मे शृणु संप्रदीप्तम् उदीनं च निगृह्यात् द्विजो रजः। योषितां न कथाश्राव्या न निरीक्ष्या निरंबराः कथंचित् दर्शनादासां दुर्बलानां रागोत्पन्नं चरेत् पृच्छ्रं महर्ति प्रविशेष रूपः। मग्न स्वप्ने च मनसा त्रिजपेत अघमर्षणम। आता जे तुम्हाला सांगितलं तोच भाग महाभारतामध्ये या स्मृतिखंडामध्ये आलेला आहे। असो, आता समजा एखादा अतिरेकी हठयोगी जागृतावस्थेमध्ये वज्रवत मनोबलानं ब्रह्मचर्याचं सेवन करू शकत असेल, जबरदस्त संकल्पशक्ती, जबरदस्त इच्छाशक्ती, हठयोगाद्वारा, हठयोग सामर्थ्याद्वारा जागृतावस्थेत जरी त्यांनी मनोबलानं ब्रह्मचर्याचं सेवन केलं किंवा करू शकत असला तरी स्वप्नगत अवस्थेमध्ये तो हातबद्ध असतो। ब्रह्मचर्य पालनाची त्या ठिकाणी शाश्वती नसते। जागृतावस्थेमध्ये तुम्ही निग्रह कराल, पण स्वप्नावस्थेमध्ये काय? म्हणून कठोर मनाला कठोर उपाय सांगण्यासाठी भीष्म पितामह कचरत नाहीत। अर्थात भीष्माचार्यांसारख्या पराकाष्ठेच्या निग्रही माणसालाच जो भीष्म प्रतिज्ञा करू शकतो, ज्याने ब्रह्मचर्य विषयक भीष्म प्रतिज्ञा केली, त्या माणसालाच तसा उपदेश करण्याचा अधिकार आहे। ऐका त्यांनी काय उपदेश केलाय, अत्यंत कठोर उपदेश आहे। त्यांचा उपदेश आपल्याला किती जरी अव्यवहार्य वाटला तरी साक्षात ब्रह्मचर्य अवतार भीष्मोवाच असल्यानं आपल्याला नतमस्तक होऊन ते ऐकावं लागतं, मानावं लागतं। ते काय म्हणतात ऐका, शांती पर्वामध्ये 216वा अध्याय आणि पहिला श्लोक आहे त्या ठिकाणी। निष्कल्मषं ब्रह्मचर्यम् इच्छता चरितुम् निद्रा सर्वात्मना त्याज्या स्वप्नदोषान वेक्षता। ते म्हणतात निष्कलंक ब्रह्मचर्य जर पाळायचं असेल तर काय करायला पाहिजे? जागृतावस्थेमध्ये तुम्ही निग्रह करू शकाल, पण निद्रा आल्यानंतर स्वप्नावस्थेत काय होतं हे तुमच्या हातात नसतं। म्हणून ते म्हणतात निद्रा सर्वात्मना त्याज्या। त्यामुळे स्वप्नदोष हा संभवणार नाही। आणि हा उपदेश भीष्माचार्यांनी केलाय म्हणून आपण ऐकतो। ते साक्षात ब्रह्मचर्यावतार होते, त्यांचा निग्रह त्रैलोक्यात मान्य झाला होता आणि म्हणून त्यांचं ब्रह्मचर्य रूपी जे त्यांची जी प्रतिज्ञा होती, ब्रह्मचर्याच्या संदर्भात जी प्रतिज्ञा होती, ती प्रतिज्ञा त्यांनी पाळल्यानं, आमरण पाळल्यानंच त्यांना अशा प्रकारचा उपदेश करण्याचा अधिकार आहे। त्यांच्या अशा प्रकारच्या वक्तव्याला अर्थ प्राप्त होतो। तुम्ही आम्ही कोणी असं जर म्हटलं तर ह्याला काहीच अर्थ प्राप्त होत नाही। त्या ठिकाणी दुसऱ्या श्लोकात लगेच पुढे म्हणतात स्वप्नेहि रजसादेहि तमसाच अभिभूयते। और शेवटी ही तमोवस्था आहे निद्रा, आणि त्या ठिकाणी रज आणि तमस हे उफाळून येऊन स्वप्नदोष हा निर्माण होत असतो। त्यामुळे स्वप्नदोष हा संभवतोच, ज्या ठिकाणी आपण काही करू शकत नाही। पण तरी हतबद्ध होण्याचं कारण नाही, कारण आपण जागृतावस्थेमध्ये ज्या निष्ठेनं आपण आध्यात्मिक जीवन जगत असतो त्याच प्रकारे आपल्याला निद्रेमध्ये सुद्धा तशाच अवस्थेची निद्रा ही प्राप्त होऊ शकते। शेवटी स्वप्नात जे येतं ते आपल्या मनात जागृत, आणि म्हणून स्वप्नावस्थेमध्ये त्या गोष्टी प्राप्त होत असतात।
त्यामुळे जागृतावस्थेमध्ये आपण जितक्या प्रमाणात सत्संग, साधनासंग, शास्त्रसंग, अध्यात्म हे जोपासू, त्या प्रमाणामध्ये हा जो स्वप्नदोष आहे तो निश्चितच आवाक्यामध्ये येऊ शकतो. त्याच्यावर नियंत्रण नसतं असं सर्वतः सर्वशः मानणं हे काही योग्य नाहीये. असो, आता शास्त्रामध्ये महाव्रताचा निर्देश जसा आहे तसा अणुव्रताचाही निर्देश आहे आणि आपल्याला त्याच्याशीच घेणं आहे. वैदिक आश्रमावस्थेमध्ये ब्रह्मचर्याश्रम जो आहे तोच चतुर्विध आहे. ब्रह्मचर्याश्रम म्हणून जो आहे, आपले 4 आश्रम आहेत: ब्रह्मचर्याश्रम, गृहस्थाश्रम, वानप्रस्थाश्रम, संन्यासाश्रम. त्यामुळे आता तुम्हाला सुरुवातीला सांगितले की ब्रह्मचर्यावस्थेतलं ब्रह्मचर्याश्रमाचं ब्रह्मचर्य एक विशेष आहे. एकूण या 4 आश्रमामध्ये ब्रह्मचर्य हे 4 प्रकारानं, 4 स्तरावरचं पाळलं जातं असं शास्त्र म्हणतं. पहिला म्हणजे गायत्र ब्रह्मचर्य, दुसरा प्रकार म्हणजे ब्राह्मण ब्रह्मचर्य, तिसरा प्रजापती आणि चौथा बृहन. यात गायत्र ब्रह्मचारी जो आहे तो यज्ञोपवीत धारणेनंतर 3 दिवस निर्लवण भोजन आणि गायत्री जप करत असतो. ब्राह्मण या प्रकारामध्ये प्रत्येक वेदांचं 12 वर्ष म्हणजे एकूण 48 वर्ष अध्ययन केलं जातं आणि त्या 48 वर्षाच्या काळामध्ये ब्रह्मचर्य हे पालन केलं जातं. अर्थात तोपर्यंत गृहस्थाश्रमाचा स्वीकार केलेला नसतो. 48 वर्ष वेदाध्ययन चालतं. त्यानंतर प्राजापत्य हा प्रकार आहे तो गृहस्थीचा आहे. गृहस्थी हा प्राजापत्य ब्रह्मचर्य पाळत असतो. हे गृहस्थीचं ब्रह्मचर्य असतं. अर्थात त्यावेळेला त्याचा नियम असा की केवळ ऋतुकाळामध्ये स्वदारागमन करणं आणि सदा परस्त्रीबद्दल निस्पृह राहणं असा हा धर्म असतो. आणि जो आमृत्यू आमरण ब्रह्मचर्य व्रतात असतो, ज्याला नैष्ठिक ब्रह्मचारी म्हणतात, तो बृहन अशा प्रकारचा असतो. आता जो नैष्ठिक ब्रह्मचारी नसतो तो शास्त्रशुद्ध वर्तनानं उपकुर्वाण व्रतामध्ये असतो. उपकुर्वाण व्रतामध्ये राहू शकतो. त्याला उपकुर्वाण ब्रह्मचर्य व्रत असं शास्त्र म्हणतं. केवळ ऋतुकाळामध्ये स्वस्त्री गमन करणं ब्रह्मचर्य व्रताचा भंग करत नाही. जाबाल दर्शन उपनिषदामध्ये म्हटलंय, ऋतो भार्याम तदा स्वस्य ब्रह्मचर्यम तदुच्यते. जाबाल दर्शन उपनिषदामध्ये पहिल्या अध्यायामध्ये 13वा मंत्र आहे, 13वी कंडिका आहे. असो, हे आपल्याला जे अणुव्रत म्हणून बघायचंय त्या ठिकाणी गृहस्थाचं ब्रह्मचर्य समजून घेणं अत्यंत आवश्यक आहे. गृहस्थीचा जो ब्रह्मचर्य धर्म आहे तो सांगताना मनुस्मृतीमध्ये म्हटलेलं आहे की, आणि अर्थात हा योगसाधनेच्या वाटेला जात नाही असा जो गृहस्थी आहे, जो योगसाधना करत नाही त्याचं सुद्धा एक ब्रह्मचर्य आपल्या धर्मामध्ये सांगितलेलं आहे. गृहस्थी असून ब्रह्मचर्य सांगितलेलं आहे. तर त्यामध्ये असं सांगितलंय की स्वैरवृत्तीच्या खुशाल चेंडूला सुद्धा आरोग्याच्या दृष्टीनं संभोग विषयामध्ये नियंत्रण ठेवावं लागतं असं मनुस्मृतीमध्ये म्हटलेलं आहे. पत्नीशीच ती ऋतुमती असताना गमन करावं आणि ऋतुकाळ हा म्हणजे पुन्हा हा किती नियंत्रित असा काळ आहे बघा. हा जो काळ आहे ऋतुकाळ ज्याला म्हणतात तो कुठला, रजोदर्शनाचे 4 दिवस गेल्यावर ज्या 16 रात्री त्यामध्ये पहिल्या 4 रात्री, 11वी रात्र, 13वी रात्र ही वर्ज्य करावी लागते. म्हणजे त्या 16 दिवसांमध्ये किती रात्री वर्ज्य झाल्या हे बघा. त्यात पुन्हा त्या ऋतुकाळामध्ये जर षष्ठी असेल तर वर्ज्य, अष्टमी वर्ज्य, द्वादशी वर्ज्य, चतुर्दशी वर्ज्य, अमावास्या वर्ज्य, पौर्णिमा वर्ज्य, किंवा पर्वकाळ असेल तर वर्ज्य.
एवढ्या रात्री वर्ज कराव्या लागतात आणि उर्वरित रात्रीच स्त्रीशी संयुक्त होता येतं. पण मनुस्मृतिकार म्हणतात की पत्नीची जर दुर्दम्य इच्छा असेल तर ती ऋतुमती नसताना सुद्धा गमन करावं, स्त्रीची इच्छा पुरी करावी. मनुस्मृतीमध्ये 3ऱ्या अध्यायामध्ये 44 ते 47 हे श्लोक, तसंच कूर्म उत्तर पुराणामध्ये 15व्या अध्यायामधला 12वा श्लोक आता जे सांगितलं ते सांगून जातात. अर्थात ब्रह्मचर्याच्या संदर्भामध्ये स्त्रीवर कुठल्याही प्रकारचा अत्याचार होऊ नये ह्याची पण काळजी आपल्या शास्त्रकारांनी घेतलेली आहे. आणि तिची जर दुर्दम्य इच्छा असेल तर त्यावेळेला ती ऋतुमती नसली तरीही समागम करण्याची आज्ञा शास्त्र देतं आणि ब्रह्मचर्य व्रताचं त्या ठिकाणी भंग होत नाही असं शास्त्र सांगत असतं. ब्रह्मचर्याच्या संदर्भामध्ये अजून एक लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे प्रश्नोपनिषदामध्ये एक नियम सांगितलाय, तो असा: एते प्रस्कदन्ति ये दिवास रत्या संयुज्यन्ते ब्रह्मचर्यम एव तद्यत रात्रौ रत्याम संयुज्यते. जे दिवसा रथ होतात ते प्राणाला क्षीण करतात, जे नियमानुकूल रात्री स्त्री प्रसंग करतात ते ब्रह्मचारीच राहतात. प्रश्नोपनिषदामधली ही खंडिका आहे. संस्कृत माणसानं ज्याचा समाजामध्ये स्त्री संपर्क येतो त्यानं पाळण्यासारखा आणि चपखळपणावर अंकुश ठेवण्याचा प्रकार सांगताना गीता भाष्यकार म्हणतात, योषित्सु भोग्यता बुद्धी युक्ते क्षणादी रहितत्वम ब्रह्मचर्यम. बघा, हे 1000 वर्षापूर्वीचं भाष्य आहे. 1000 वर्षापूर्वी श्रीमद रामानुज भगवद्गीतेच्या भाष्यामध्ये म्हणतात, 17व्या अध्यायातला 14वा श्लोक, ते म्हणतात की जनसंपर्कामध्ये स्त्री संपर्क येत असेल तर स्त्रीकडे भोग्य वृत्ती ठेवून दर्शनादी न करणं ब्रह्मचर्य आहे. स्त्रीला भोज्य विषय न समजता स्त्रीला पाहणं हे ब्रह्मचर्य आहे. असो, आता स्वप्नावस्थेमध्ये कोणाच्याही हातून म्हणजे तो द्विज असला, ब्रह्मचर्याश्रमातला असला तरी अब्रह्मचर्य घडलं तर अघमर्षण मंत्र याचा जप आपल्या परंपरेत सांगितलेला आहे, वेदांनी सांगितलेला आहे. म्हणून सुद्धा त्या मंत्राचा जप सांगितलेला आहे. तैत्रीय आरण्यकामध्ये हा अघमर्षण मंत्र येतो. तो असा की ओम सूर्यश्च मामन्युश्च मन्युपतयश्च मन्युकृतेभ्यो पापेभ्यो रक्षन्ताम् यद्रात्र्या पापमकार्षम् मनसा वाचा हस्ताभ्याम् पादुदरेण शीष्णा रात्रिस्तदवलुम्पतु यत्किंच दुरितं मयि इदमहम् माम अमृतयोनौ सूर्ये ज्योतिषि जुहोमि स्वाहा. असा हा अघमर्षण मंत्र अन्निकामध्ये संध्यावंदनामध्ये सांगितला जातो आणि त्याचा जप हा स्वप्नामध्ये अब्रह्मचर्य घडल्यानं करावं असं आपली परंपरा सांगून जाते. असो, आता ब्रह्मचर्याच्या संदर्भामध्ये थोडा जीवशास्त्रीय विचार या ठिकाणी सांगावासा वाटतो की आपल्या देहामध्ये 7 धातू असतात: त्वचा, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र. हा जो शुक्र धातू आहे तो म्हणजे सगळ्या आहाराचा सारभूत परिणाम असल्याचा चरकाचा अभिप्राय आहे. तर अष्टांग हृदयानुसार शुक्र हे शरीरव्यापी आहे. शुक्र धातू जेव्हा जननेंद्रियाकडे येतं तेव्हा त्यालाच रेतस असं म्हटलं जातं. अर्थात शुक्र धातू हा शरीरव्यापी आहे, पण लैंगिक वासनेमुळे ज्यावेळेला ते जननेंद्रियाकडे येतं
त्यावेळेला त्याला रेतस असं म्हटलं जातं. अर्थात शुक्रधातू आणि रेतस यामध्ये परिणामांतर असतं. लैंगिक विचारानं शुक्राचं रेतसामध्ये रूपांतर होतं आणि शुक्राचं रेतस झाल्यावर त्याचं बहिर्निष्क्रमण अटळ असतं. जितक्या अधिक प्रमाणामध्ये शुक्राचं रेतसामध्ये परिणामांतर होतं तितक्या प्रमाणामध्ये वीर्यनाश अर्थात शक्तिऱ्हास हा होत असतो. कारण आता सांगितल्याप्रमाणे रेतसाचं निर्गमन हे अपरिहार्य असतं. शुक्रधातू जितक्या कमी प्रमाणामध्ये रेतसात परिणत होईल तितका वीर्य लाभ हा होत असतो. आता सांगितल्याप्रमाणे शुक्राचं रेतस होण्याला कारण मनामध्ये लैंगिक विचारांचं वादळ उडणं. जितकी कामना बलवत तितकं शुक्राचं रेतसांतर होत असतं. कामना ही हृदयातल्या चित्तात होत असल्यानं अर्थात शुक्र हे चित्तायत्त असतं. त्यामुळे हठयोग प्रतिपिकाकार म्हणतात चित्तायत्तम नृणा शुक्रम शुक्रायत्तम च जीवितम तस्मात् शुक्रम मनश्चैव रक्षणीय प्रयत्नतः. ब्रह्मचर्य सेवनानं या शुक्राचं मात्र ओजसमध्ये रूपांतर होतं आणि याला 8वा धातू असं मानतात. आपण सप्तधातू पाहिले. ज्यावेळेला शुक्र हे ब्रह्मचर्याच्या सेवनानं ब्रह्मचर्य व्रतामुळं ऊर्ध्वगामी होतं त्यावेळेला त्याला ओजस असं म्हणतात. आणि हाच वीर्य लाभ आहे. ह्याला शास्त्रामध्ये वीर्य लाभ असं म्हणतात. योगशास्त्रामध्ये याला वीर्य लाभ म्हणतात. ह्यालाच अमोघ वीर्य असंही म्हणतात. तर असं बघा की सामान्यतः पुबीजामध्ये 24 आणि स्त्री बीजामध्ये 24 घटक असतात. पण अमोघ वीर्यामध्ये उभयतः म्हणजे 48 घटक असतात. म्हणजे काय फरक आहे तर शुक्रामध्ये 24 आणि एक शोणितामध्ये 24 असे एकूण 48 घटक असतात आणि ह्याच्यातून प्रजनन होत असतं. 48 घटक लागतात. पण हे जे अमोघ वीर्य आहे ना या अमोघ वीर्यामध्ये स्वतःच्याच स्वतःचं अंगीभूत असे 48 म्हणजे समस्त घटक असतात. अशा ऊर्ध्वरेतसामध्ये ज्ञान आणि तेजस्विता ही अतिप्रखर असते. भाष्यकारांनी पुढे 38व्या सूत्रामध्ये वीर्यलाभ सांगताना ज्ञानशक्तीचा अप्रतिघात किंवा ज्ञानशक्तीला अप्रतिघात असतो म्हटलं किंवा ज्ञानशक्तीला प्रतिघात नसतो असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच आपल्या शास्त्रामध्ये असं म्हटलंय की महाभारतामध्ये उद्योग पर्वामध्ये विद्या ही सा ब्रह्मचर्येण लभ्या. विद्या म्हणून जी आहे ती ब्रह्मचर्यानंच प्राप्त होते. असो तर ब्रह्मचर्यामध्ये जो वीर्यलाभ म्हटलाय वीर्यलाभ ह्याचा अर्थ ज्ञानशक्तीला कुठल्याही प्रकारचा प्रतिघात नसणं. आर्ष ऋषींच्या प्रखर ज्ञानक्रिया शक्तीचं हे रहस्य आहे. आर्ष ऋषींनी वेदांमध्ये जे एकूण ज्ञान प्रकट झालंय त्याचं कारण आर्ष ऋषींना जबरदस्त ज्ञानक्रिया शक्ती होती आणि याचं कारण ब्रह्मचर्य. आणि म्हणून ब्रह्मचर्य संपन्न आचार्य विनयी सुपात्र शिष्यामध्ये अत्यंत परिणामकारकतेनं ज्ञान संक्रमण करू शकतात. सामान्य मनुष्य प्राण्यामध्ये शुक्र हे तिर्यकगामी अधोगामी असतं. तर ऋषितुल्य ब्रह्मचर्य संपन्नांमध्ये ते ऊर्ध्वगामी म्हणतं म्हणून त्यांना ऊर्ध्वरेतस असं म्हणतात. असो तर असं आहे की जर लैंगिक विकार हा माणसामध्ये एवढा प्रचंड असतो की त्याला कोणतंही निमित्त शुक्राचं रेतसांतर करण्याला पर्याप्त ठरतं.
सामान्य मनुष्य प्राण्यामध्ये शुक्र हे तिर्यकगामी अधोगामी असतं, तर ऋषितुल्य ब्रह्मचर्य संपन्नांमध्ये ते ऊर्ध्वगामी म्हणतं, म्हणून त्यांना ऊर्ध्वरेतस असं म्हणतात. असो तर असं आहे की जर लैंगिक विकार हा माणसामध्ये एवढा प्रचंड असतो की त्याला कोणतंही निमित्त शुक्राचं रेतसांतर करण्याला पर्याप्त ठरतं. ब्रह्मचर्य या व्रताविषयी तत्पर साधकाला पूर्वाचार्य म्हणूनच पुढील एक उपदेश देतात, तो ऐका. मनुस्मृतीमधला आहे की थोड्याशा निमित्तानं सुद्धा ब्रह्मचर्याचं स्खलन होतं. ही वास्तविकता मान्य केली तर मनुस्मृतीमधलं जे वचन आहे ते निश्चित अर्थपूर्ण ठरतं. मात्रा स्वसा दुहित्रा वान विविक्तासनो भवेत बलवान इंद्रिय ग्रामो विद्वांस अपिकर्षसी. म्हणजे आई वडील कन्या यांच्या समवेत एकांतामध्ये बसू नये, कारण विद्वान सुद्धा इंद्रिय समूहाच्या पुढे पराभूत होतात. तर ब्रह्मचर्य व्रताचं पालन इतक्या पराकोटीच्या कक्षेपर्यंत येऊ शकेल असं मानवी बुद्धीला काही पटत नाही. एकूण हे ऊर्ध्वरेतसा प्रकार पाहिला किंवा महाव्रत, ब्रह्मचर्याचं महाव्रत म्हणून एक संकल्पना मनापुढे ठेवली तरी ब्रह्मचर्य व्रताचं पालन इतक्या पराकोटीच्या कक्षेपर्यंत पोहोचू शकेल असं मानवी बुद्धीला पटत नाही, कल्पनेला झेपत नाही. पण रामायणामधला एक प्रसंग आहे, रामायणामधला प्रसंग त्या विरुद्ध एक पुरावा देतो. असं आहे की सीतेचं ज्यावेळेला हरण होतं त्यावेळेला सीतेने हरण होताना आपल्या अंगावरचे दागिने भिरकावले. याचं कारण असं की लक्ष्मणाला आपला मार्ग कळावा की या मार्गाने आपलं हरण झालेलं आहे, म्हणून ती दागिने भिरकून देते. आणि ते दागिने रामलक्ष्मणांना दिसतात आणि ते ओळखण्यासाठी श्रीराम प्रभू लक्ष्मणाला सांगतात की त्याला म्हणतात की लक्ष्मणा हे सीतेचेच दागिने आहेत का? तेव्हा सतत रामसीता सान्निध्यात वर्षानुवर्ष राहून सुद्धा लक्ष्मण काय म्हणतो, नाहम जानामि केयूरे नाहम जानामि कुंडले नुपुरे तु अभिजानामि नित्यं पादाभिवंदनात. तो म्हणतो रामा, मी सीतेची केयूर कुठली किंवा काय आहेत ते ओळखत नाही, तिची कुंडलं काही ओळखत नाहीत, पण सीतामाईला चरणारवंदन नेहमी करत असल्यामुळे मी तेवढी नुपुर मात्र तिची ओळखू शकतो. अर्थात राम आणि सीता हे वनामध्ये एकाच कुटीत राहत असून सुद्धा त्यांनी जे ब्रह्मचर्य व्रत आचरलं ते तर बिनतोडच आहे. रामायणाकडे त्या दृष्टीने कोणातून सुद्धा बघा की राम सीता हे एका कुटीमध्ये राहत होते, वनामध्ये राहत होते, एकांतामध्ये राहत होते, पण त्यांनी जे आचरलेलं ब्रह्मचर्य आहे ते अक्षरशः अमानवी आहे, त्याला तोड नाही, बिनतोड आहे. म्हणजे ब्रह्मचर्याच्या संदर्भात काय घडू शकतं, किती घडू शकतं ह्याचा इतिहास पुरावा या ठिकाणी दाखवून दिला. शेवटी असं म्हणावं लागतं की जनसामान्यांना काम क्रोधादी स्वाभाविक प्रवृत्ती असतातच. अनेक मानसशास्त्र सुद्धा सांगतं की त्यांना संपूर्णतः विनष्ट किंवा कायम दडपून ठेवता येत नाही, अशक्य आहे. याचा अर्थ असा नाही की स्वाभाविक प्रवृत्तींचं संपूर्ण दडपीकरण किंवा दाबादाबी आणि जमत नाही म्हणजे त्यांना चेतवावं. म्हणजे एकूण मार्ग दोन राहतात की एक तर दाबादाबी करायची किंवा चेतवावी, हे दोनच मार्ग आपल्याला दिसतात की त्यांना एक तर त्या स्वाभाविक प्रवृत्ती आहेत त्यांना दाबायचं, त्यांचं दडपीकरण करायचं, त्यांना दडपायचं किंवा चेतवायचं. तर या ठिकाणी असं म्हणावंसं वाटतं की इट इज नॉट ट्रू
that natural instincts are either to be totally arrested, seized, captured, detained, stopped, checked, or excited, released, aroused, provoked, incited. But there is a middle path. तिथे एक मध्यम मार्ग आहे. हा जो सुवर्ण मध्य आहे तो ब्रह्मचारी आश्रमगत याचा निराळा आहे. गृहस्थाचा तद्भिन्न आहे. तसंच योगसाधकाच्या दृष्टीनं तो त्याच्या क्षमतेनुसार, अधिकारानुसार, जीवनातील स्थानानुसार, आध्यात्मिक उन्नतीनुसार तोही बदलतो. आणि तदनुषंगानं ब्रह्मचर्य पाळणं हेच अणुव्रत आहे. हाच ब्रह्मचर्याचा ओनाम आहे. त्यामुळे मानसशास्त्राचा जो नियम आहे की इन्स्टिंक्ट्स कॅन नॉट बी डिस्ट्रॉयड हा एकांगी आहे, लॉपसाइडेड आहे, एकांगी आहे. म्हणून आपल्याला त्याची पूर्तता अशी करता येईल. हा जो नियम मानसशास्त्राने सांगितला, इन्स्टिंक्ट्स कॅनॉट बी डिस्ट्रॉयड ऑर सप्रेस्ड, या ठिकाणी जास्त वास्तववादी असा सिद्धांत मांडता येईल की instincts cannot be destroyed or arrested, but can certainly be regulated and moderated, also moderately invested, but indiscreet incitement can be avoided. ह्याला म्हणजे ब्रह्मचर्य धर्माला, ज्याला फिलॉसफायझेशन ऑफ रिलिजियन असं म्हणतात, त्यामध्ये अशा प्रकारे नियमन करता येतं, उदात्तीकरण करता येतं. निगृहीत प्रणालीच्या धर्माची प्रवृत्ती आणि परिपूर्तता ही वेगळीच आहे. वैदिक धर्माचे जे विविध पैलू आहेत त्यात असं दिसतं की मानवी प्रवृत्तीचं शुद्धीकरण, विशुद्धीकरण, उदात्तीकरण करण्यामागे हा वैदिक धर्म आहे. यज्ञप्रधान धर्मामध्ये या गोष्टी जाणत दिसतात. असं आहे की ज्याच्यामध्ये कामक्रोधादी प्रवृत्ती फार प्रबळ आहेत किंवा तो संवेदनक्षम आहे, संवेदनशील आहे कामक्रोधादीला, ते कार्यक्षम असतील तर त्यांना ते भोग घेण्यासाठी यज्ञ यागादी सांगितलेत. म्हणजे असं आहे की समजा अगदी सुरापानाचा जरी भोग घ्यायचा असला तरी त्याला सौत्रामणी नावाचा यज्ञ करूनच ते अंगभूत असं सुरापान सांगितलं गेलं. अर्थात तो कलिवर्ज आहे. सौत्रामणी यज्ञ हा कलिवर्ज आहे. पण वेदामध्ये ती व्यवस्था होती. वेदाचा तो दृष्टिकोन आहे की माणसाला त्या वासनांवर काही अंकुश ठेवता येत नसेल तर त्या वासनांचं उदात्तीकरण करा. म्हणजे यज्ञयागाला अंगभूत असे ते भोग ठेवायचे. म्हणजे त्या भोगांसाठी तो यज्ञयाग करेल. यज्ञयाग करायला लागला की त्याच्यामध्ये दिव्यीकरण, उदात्तीकरण हे होईल. त्यामुळे आता जो सांगितला प्रकार की सौत्रामणी आणि सुरापान, की सुरापान हे सौत्रामणीला अंगभूत होतं, शेष म्हणून त्याचा स्वीकार केला जायचा, यज्ञशेष म्हणून. त्यामुळे दररोज रात्री जमण्यासारखा हा काही प्रकार नव्हता, दैनंदिन कार्यक्रम होऊ शकत नव्हता. सुरापान हा दैनंदिन कार्यक्रम होऊ शकत नव्हता. त्यामुळे तशा प्रवृत्तीमध्ये नेमस्तपणा येई. या ठिकाणी इन्स्टिंक्ट्स आर टू बी मॉडरेटेड असं म्हणता येईल. मग क्रमानं माणूस पुढल्या पायरीवर जातो. पुढच्या टप्प्याला जो योगसाधक असतो तो, अर्थात तो टप्पा, त्या ठिकाणी इन्स्टिंक्ट्स आर टू बी फिलॉसॉफाइज्ड. या ठिकाणी तत्वज्ञानाद्वारा विवेकाचा आधार घेतो आणि त्याचे पुढील त्याच्यासाठी काही शास्त्रवचन आहेत. कठोपनिषदामध्ये म्हटलेलं आहे की हा मार्ग किती कठीण आहे. उत्तिष्ठत जाग्रत प्राप्य वरान निबोधतः क्षूरस्य धारा निशिता दुरत्या दुर्गम पदस्तत् कवयो वदंती. हा काम काय आहे, कसा आहे हे अध्यात्मशास्त्र सांगतात, साधकाला त्याची जाणीव करून देतात. तैत्रीय ब्राह्मणामध्ये म्हटलंय कामगम समुद्रम अविषेत्याह समुद्र इव ही काम. काम हा समुद्रासारखा आहे, काम समुद्रच आहे. किंवा विष्णू पुराणामध्ये म्हटलंय
न जातु कामाः कामानाम उपभोगेन चाम्यति हविषा कृष्णवर्त्मेव भूय एव अभिवर्धते. कामांना जागा देऊन काम शमन होत नाही. अहो अगदी तूप टाकण्यासारखं आहे ते. हविषा कृष्णवर्त्मेव भूय एव अभिवर्धते. अग्नीमध्ये इंधन टाकण्यासारखं आहे. कामपूर्ती करणं म्हणजे कामाना अग्नी भडकावणं आहे, त्याला शांत करणं नाहीये. असो. आता याशिवाय एक तिसरा टप्पा आहे. तिसरा टप्पा म्हणजे स्वतंत्र तो प्रकार म्हणता येईल जो वैदिक धर्माचा गाभा आहे. तो भागवत धर्मामध्ये तो शब्दांकित आहे. त्याला एस्थेटिक रिलिजियन असं म्हणता येईल. जसं आपण मॉडरेशन ऑफ इन्स्टिंक्ट्स हा प्रकार पाहिला, पहिला प्रकार पाहिला, त्यानंतर फिलॉसॉफायझेशन ऑफ इन्स्टिंक्ट्स, तसाच पण उच्च प्रतीचा आहे स्पिरिच्युअलायझेशन ऑफ इन्स्टिंक्ट्स असा आहे. आणि यातूनच भक्तीतले विविध भाव वैदिक धर्मामध्ये आलेले आहेत. ईश्वर पिता आहे, पुत्र आहे, भर्ता आहे, सखा आहे, त्राता आहे, सर्वस्व आहे. आपली सगळे व्यापार हे त्याच्याद्वारा आणि त्याच्यासाठीच होतात हा भाव त्या ठिकाणी असतो. भागवतात म्हटलंय की कामम क्रोधम भयम स्नेहम ऐक्यम सौहार्दमेव च नित्यहरौ विदधातो यांती तन्मयता ही ते. या ठिकाणी असं म्हटलंय की भगवंताशी संबंध जोडा, मग तो काम असो, क्रोध असो, भय असो, स्नेह असो, नातेदारी असो किंवा सौहार्द असो, त्यामुळे वृत्ती या भगवन्मय होतातच होतात. अशा प्रकारे हा एक तिसरा उदात्तीकरणाचा टप्पा आहे. एकूण ब्रह्मचर्य म्हणजे आपल्या जीवनाला उदात्त करणं, वृत्तींना उदात्त करणं, हे ब्रह्मचर्य आहे. ब्रह्मचर्याचा अर्थ साधकाने हा लक्षात घ्यायचा की आपल्या जीवनाला उदात्त करणं एवढं हे ध्येय असेल आणि या दृष्टीने मार्गक्रमण होत असेल तर ते ब्रह्मचर्यच आहे. कारण उदात्त वृत्ती आली की ब्रह्मचर्य हे येणारच, हे त्या ठिकाणी येतच. त्यामुळे साधकाच्या दृष्टिकोनातून हा भाग या ठिकाणी लक्षात घेतला पाहिजे की त्यासाठी काय करायचं. उदात्त वृत्ती निर्माण करण्यासाठी कर्मयोग, ज्ञानयोग, भक्तियोग, ध्यानयोग ह्यांचं आचरण व्हायला पाहिजे, ह्यांचा साधना व्हायला पाहिजे. जीवनाला आध्यात्मिक चौकट देणं ती भक्तीद्वारा, कर्मयोगाद्वारा, ध्यानाद्वारा, ज्ञानयोगाद्वारा, सत्संग, साधनासंग, शास्त्रसंग त्याच गोष्टी करायच्या आहेत. म्हणजे त्याच गोष्टी ब्रह्मचर्य म्हणून केल्यानं त्या ब्रह्मचर्यामध्ये परिणती होते, त्याच गोष्टी अहिंसेसाठी केल्यानं अहिंसेची वृत्तीमध्ये त्याची परिणती होते. हा एक विलक्षण प्रकार आहे. शास्त्रसंग, साधनासंग, सत्संग ह्याच गोष्टी करायच्या, त्याच्याद्वारा उदात्तता आली. ब्रह्मचर्यासाठी दुसरं काही करण्याचं कारण नाहीये. त्यासाठी लागणारे म्हणजे आसन, प्राणायाम, साधना सुद्धा, म्हणजे तुम्हाला सांगितलं की अहिंसा, सत्य, अस्तेय, अपरिग्रह, शौच, संतोष, तपस्वाध्याय, ईश्वर प्रधान आसन, प्राणायाम, धारणा, ध्यान, जप ह्या सगळ्या साधना अशा व्हायला पाहिजेत की त्यातून जीवनाला उदात्तता येईल, वृत्तीची उदात्तता येईल. आणि ती आली की तेच ब्रह्मचर्य. ब्रह्मचर्याचा पाया हा त्या ठिकाणी असतो. तो असला की ब्रह्मचर्याची इमारत ही उभी होतेच. त्यामुळे साधकाच्या दृष्टिकोनातून काय करायचं त्याचाही विचार आपण या ठिकाणी आता केलेला आहे. योगासन साधकाला असं सांगावंसं वाटतं किंवा प्राणायाम करणाऱ्या साधकाला की स्वाधिष्ठान चक्र जे आहे, मूलाधार चक्र आणि स्वाधिष्ठान चक्र यांना संलग्न अशा जर योगक्रिया केल्या, आसन प्राणायाम जर त्याला संलग्नपणे जर केले तर अब्रह्मचर्य हे वितळत जातं, वाफारतं आणि ब्रह्मचर्य हा फुलारतो. कारण स्वाधिष्ठान चक्र जे आहे त्याच ठिकाणी लैंगिक वासनांचं मूळ आहे. आणि लैंगिक उदात्तीकरण जर व्हायचं असेल तर आसन प्राणायामांच्या योग्य क्रिया या त्या स्वाधिष्ठान चक्राच्या प्रांतामध्ये, प्रदेशामध्ये व्हाव्या लागतात. आणि प्राणाचं संचलन हे जर त्याच्याशी निगडीत केलं
अभिमत अशा प्रकारचं जर प्राणसंचलन आसन प्राणायामाद्वारा जर त्याला त्या ठिकाणी आपण जर त्याला निगडीत केलं तर निश्चितच अब्रह्मचर्यासारखी जी अत्यंत प्रबल स्वाभाविक प्रवृत्ती आहे ती बऱ्याच अंशामध्ये काबूत येते. त्याच्यावर अंकुश हा पडतो. कुठल्याही बळजबरीने करावं लागत नाही. स्वाभाविक आणि नैसर्गिकतेनं अब्रह्मचर्याच्या प्रवृत्ती या संकोच पावत जातात, नाहीशा होतात आणि ब्रह्मचर्याच्या प्रवृत्ती ज्या आहेत त्या फुलतात. त्यामुळे आसन प्राणायामांचं त्या दृष्टिकोनातून महत्व हे लक्षात घेतलं पाहिजे. काही आसनांचं महत्व त्या ठिकाणी लक्षात घेतलं पाहिजे. एक आसन तर ब्रह्मचर्य आसन म्हणून प्रसिद्ध आहे, ज्याला पश्चिमोत्तान आसन म्हणतात. या आसनांद्वारा अब्रह्मचर्यावर नियंत्रण आणलं जातं आणि ब्रह्मचर्याला लागणारी जीवरासायनी मानसिक संस्कृती ही निर्माण केली जाते. तशाच प्रकारे बद्धकोणासनसारखी आसनं याद्वारा त्या ठिकाणी त्याचं विशुद्धीकरण केलं जातं, त्या स्थानाचं विशुद्धीकरण केलं जातं. विशुद्धीकरण म्हणजे अशुद्धी जाणं म्हणजे अब्रह्मचर्याला पूरक अशी रासायनी संघटना ही तिथून नाहीशी होणं. त्यामुळे ब्रह्मचर्यासाठी आसन प्राणायाम यांचं योगदान इतकं महत्वाचं आहे. चित्तसंस्कृती जी विशिष्ट लागते ब्रह्मचर्यासाठी लागते त्याचं सर्जन हे झपाट्यानं आसन प्राणायामांद्वारा होत असतं. आहार विहार हे अत्यंत महत्वाचे आहेत. अन्नमयही सौम्य मनहा, आहार शुद्धो सत्वशुद्धी, ही जी परंपरेने दिलेली हे सिद्धांत जे आहेत त्याद्वारा रजोगुणाला काबूत आणलं जातं, सत्वगुण हे वर्धित केलं जातं आणि सत्वगुण वाढला की ब्रह्मचर्य किंवा कुठलाही धर्मीय वृत्तीचा आविष्कार हा त्या ठिकाणी अंतःकरणामध्ये निर्माण होतोच आणि स्वाभाविकपणे निर्माण होतो असं या ठिकाणी सांगून जावंसं वाटतं. अर्थात सत्संग शास्त्रसंग सगळ्या गोष्टी अंतर्भूत आहेत. आहार विहारांचं नियंत्रण, सात्विक आहार विहार आणि आसन प्राणायामांद्वारा म्हणजे साधना संघ याद्वाराही तो प्रकार घडतो. सत्संगाद्वारा उदात्तीकरण होतं. म्हणजे सगळ्या बाजूनी ब्रह्मचर्याला पूरक अशी एक तंत्र प्रक्रिया ही उभी केली जाते आणि अत्यंत अवघड असं असलेलं ब्रह्मचर्य हे बऱ्याच अंशी साधकाला हाताळता येतं. ब्रह्मचर्याला लागणारा योग्य धर्म हा सर्जित करता येतो आणि अब्रह्मचर्याचा जो धर्म आहे तो क्रमाक्रमाने त्याला ग्रहण लावता येतं, त्याच्या संकोच हा निर्माण करता येतो. आहार विहार ह्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. तसंच साधकासाठी म्हणून एक या ठिकाणी सांगावंसं वाटतं की लैंगिक वृत्ती जर काही कारणाने उफाळत असतील तर त्याच्यावर उपाय म्हणून काही आसनं ही फार महत्वाची असतात, परिणामकारक असतात. आहार विहारासहित त्यांचा उपयोग फार होतो. तरुण साधकाची समस्या या ठिकाणी उभी करून काही सांगावंसं वाटतं. ती समस्या अशी की हा साधक सात्विक वृत्तीचा आहे, सगळ्या प्रकारे प्रयत्न करतो, सत्संग साधना संघ शास्त्रसंघ, पण आपण पूर्वी पाहिल्याप्रमाणे स्वप्नदोष हा प्रकार त्याला फार भेडसावतो. तर त्याबद्दल पूर्वी आचार्य साधकाला उपदेश करायचे की असा जर काही अशी जर समस्या असेल तर त्या संदर्भात ते सारखं आपण पूर्वी पाहिलं की आकंठ थंड पाण्यामध्ये बसून राहण्यानं शरीर विज्ञानाद्वारा मज्जासंस्थेद्वारा स्वप्नदोषासारखे प्रकार टाळता येतात. अर्थात स्वप्नदोष घडण्याचा प्रकार सात्विक साधकाच्या संदर्भात पाहिला तर त्या ठिकाणी शरीरामधली उष्णता वाढणं अशा याने तो प्रकार होत असतो. कारण त्याचे विचार हे दिव्य असले तरी शरीराची उष्णता वाढल्यानंतर शरीर विज्ञानानुसार
उष्णकटिबंधाच्या देशामध्ये स्वप्नदोष हे संभवत असतात. तर त्यामुळे त्या स्थानातले मज्जातंतू, लैंगिक इंद्रियातले मज्जातंतू यांना थंड ठेवणं हे आवश्यक असतं. त्यामुळे आचार्य त्या साधकांना उपदेश करीत. परंपरेमध्ये अशी प्रथा होती. अशा प्रकारचा उपदेश हा होत होता की साधकांनी रात्री झोपण्यापूर्वी थंड पाण्यामध्ये काही वेळ बसावं. गुदेचा उपस्थाचा भाग हा थंड करावा आणि थंड केल्यानंतर ओल्या अंतर्वस्त्रानिशी त्यांनी झोपावं. यांनी बऱ्याच अंशामध्ये स्वप्नदोषावर मात करता येते. अशा प्रकारे साधकाच्या एका समस्येवर सुद्धा या ठिकाणी आपण विचार केलाय. अशा प्रकारे ब्रह्मचर्य हे विविध साधनांद्वारा योगसाधकाला आचरता येतं. यमाची इतर अंग, पाची नियमांग, आसन प्राणायाम, आहार विहार, सत्संग, साधनासंग, शास्त्रसंग याद्वारा ब्रह्मचर्य स्वाभाविक मनोविज्ञाने जीवरासायनीय या गोष्टी तो उभ्या करू शकतो. अशा प्रकारे आपण ब्रह्मचर्याचा विचार या ठिकाणी केला. या ठिकाणी आपण संपवत आहोत. यानंतर आपण पुढल्या यमाचा विचार करणार आहोत, अपरिग्रह. पण तो विचार पुढल्या प्रसंगामध्ये. कृष्णार्पणमस्तु.